भटकळांनी या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा ते फक्त 17 वर्षांचे होते. म्हणजे बरोबर बघा 70 वर्ष झाली ते प्रकाशन व्यवसायामध्ये आहेत. भटकळांचा पूर्वापार चालत आलेला जो प्रकाशन व्यवसाय आहे तो इंग्रजीचा होता. रामदास यांनी मराठीला सुरुवात केली. तेही ते MA झाल्यावर. MA ला असताना किंवा BA ला असताना त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्यांच्या आणि भालचंद्र देसाई यांच्या बऱ्याच साहित्यावर चर्चा होत असत आणि त्यांनी त्यांना बरंच सांगितलेलं आहे. भालचंद्र देसाई कदाचित लोक विसरले असतील. BK देसाई नावाने ते फार प्रसिद्ध होते आणि पहिलं जागतिक मराठी संमेलनाची रूपरेखा शरद पवार आणि BK देसाई यांनी तयार केलेली होती. नंतर अर्थात ते 5-6 वर्ष चाललं आणि नंतर ते बंद झालं. पण BK देसाई यांच्या समोर साहित्याची एक विलक्षण जाण होती. मर्ढेकरांवर ते पहिला उत्तम लेख भालचंद्र देसाई यांनी लिहिलेला आहे. फार कमी लोकांना माहिती आहे. भटकळांना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात आणि नंतर प्रकाशन व्यवसायात अतिशय मर्मज्ञ असे साहित्याचे लोक भेटत गेले आणि त्यांचा सहवास झाला. भटकळांना साहित्याचं पहिल्यापासून प्रेम होतंच, त्यामुळे त्यांनी मराठी व्यवसायाला सुरुवात केली. पण 17व्या वर्षी एखादा माणूस प्रकाशन व्यवसायामध्ये येतो आणि प्रकाशन व्यवसायातल्या सगळ्या गोष्टी हस्तगत करतो, ही एक विलक्षण गोष्ट आहे. आपल्याला 70 वर्ष सतत या प्रकाशन व्यवसायामध्ये एखादा माणूस कार्यरत आहे असं दुसरं उदाहरण महाराष्ट्रातच काय, माझ्या दृष्टीने भारतातही नाहीये. म्हणजे मी कुणाला जाणवत. भटकळांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कवितेविषयी जेवढं प्रेम आहे आणि आपल्याला माहिती आहे की कविता हा मुळातच भावनिक प्रकार आहे. तर नुसतं त्यांनी कवितेवर प्रेम केलं नाही, तर कवींवरही विलक्षण प्रेम केलेलं आहे. याच्या 1-2च गोष्टी मी आपल्याला सांगतो. एक म्हणजे ग्रेसवर त्यांचं फार प्रेम होतं. जेव्हा हे परदेशात चालले होते तेव्हा ग्रेसनी यांना एक अशी विनंती केली की ग्रेसची सर्वात आवडती सिने अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिचा मला फोटो आणा. भटकळांनी अनेक प्रयत्न करून इनग्रिड बर्गमनची भेट घेतली, तिचा फोटो आणला आणि तो ग्रेसला दिला. एवढं करणारे प्रकाशक माझ्या माहितीप्रमाणे कोणीही नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की दूरदर्शनवरती एक कार्यक्रम सुरू झालेला होता सह्याद्रीच्या खुणा नावाचा, आणि त्यामध्ये एखाद्या साहित्यिकाची मुलाखत, एखाद्या गायकाची मुलाखत वगैरे अशी चालत असे आणि ती प्रश्नोत्तराप्रमाणे चालायची. तर लोकांना त्यात फारसा रस होता, कारण त्याचा तोचतोपणा जो होता तो नंतर हळूहळू लोकांना कंटाळवाणा वाटायला लागला. भटकळांनी असं ठरवलं की त्यांचे दुसरे अतिशय आवडते कवी नाधो महानोर यांचा सह्याद्रीच्या खुणामध्ये कार्यक्रम, त्यांची मैत्रीण सुहासिनी मुळगावकर ही त्यावेळी दूरदर्शनवर होती, तिला सांगून तो कार्यक्रम महानोरांच्या शेतावर आणि गावात खेड्यात घ्यायचं ठरवलं. जब्बार पटेल, राजाध्यक्ष आणि रामदास भटकळ यांनी सुहासिनी मुळगावकरांनी केलेला तो कार्यक्रम इतका गाजला की आजही तो पुन्हा पुन्हा दाखवला जातो. आणि त्यानंतर इतर लोक, इतर साहित्यिक
म्हणजे त्यांना जाणीव झाली की आपण ही अशा प्रकारचा कार्यक्रम करावा. त्यांनी दबाव आणायला सुरुवात केली. म्हणजे उदाहरणार्थ किल्ल्यांवर आमचा कार्यक्रम घ्या, आमची मुलाखत घ्या किल्ल्यांवर, किंवा कुठे आम्ही दुसरीकडे काम करतोय तिथे आमची मुलाखत घ्या, अशा पद्धतीने. पण सुरुवात भटकळांनी केली होती आणि ते केवळ कवीवरच्या प्रेमापोटी त्यांनी केलेलं एक महत्वाचं काम. तिसरी गोष्ट अशी की भटकळांनी आयुष्यभर रिस्क घेतली. अशी रिस्क घेणारे प्रकाशक, म्हणजे माझाही गेल्या 50 वर्षात अनेक प्रकाशकांची अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे संबंध आलेला आहे, पण रिस्क घेणारे प्रकाशक मी कधी पाहिलेले नाही. एक फक्त उदाहरण सांगतो, आणि जे कदाचित आपल्याला माहिती असेल की एक अतिशय मातब्बर असे प्रकाशक ज्यांनी नेमाडेंची कोसला कादंबरी प्रकाशित केली, त्यामध्ये ते ते प्रकाशक आणि नेमाडे यांचा बराच मोठा पत्रव्यवहार झाला. भटकळ यांना वाङ्मयीन प्रकाशनामध्ये त्यांनी ज्यांची मदत घेतली असं ते म्हणतात, ते वाल कुलकर्णी आणि शरीफ भागवत. गंमत अशी की एकेकाळी वाल कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, दमा मिराजदार आणि संत साहित्याचे रामदास डांगे हे औरंगाबादला एका गल्लीत राहत होते, एकच गल्लीत आजूबाजूला. तेव्हा मी असं वालांना म्हटलं की हा पत्रव्यवहार तुम्ही बघा, कारण माझी अशी इच्छा आहे की याची दुसरं आवृत्ती निघाली पाहिजे. नेमाडेंना सर्वांनी असं सांगितलं की तुम्ही राजा देशमुख, म्हणजे त्यांचे कोसलाचे प्रकाशक, यांच्याशी जे काही असेल ते आधी सेटल करा आणि मग आपण ती काढू. भटकळ मला म्हणाले की मी त्यांच्याशी भांडायला तयार आहे, मी रिस्क घ्यायला तयार आहे, आणि ते जे काही होईल ते होईल. नंतर अर्थात 15 वर्षांनी देशमुखांनी ते सेटल केलं. आणि त्यानंतर कोसलाची आवृत्ती निघाली आणि आजपर्यंत कोसलाच्या बऱ्याचशा अशा या गोष्टी आहेत. पण केवळ भावनिक असंच स्वरूप त्यांच्या आयुष्याचं राहिलेलं नाही, तर बौद्धिक क्षेत्रातही त्यांनी अतिशय काम केलेलं आहे. धनंजय कीर यांच्याकडून पुस्तकं लिहून घेणं हे मला वाटतं फार महत्वाचं काम त्यांनी प्रबोधनाच्या दृष्टीने केलेलं आहे. एवढंच नाही तर स्वतः गांधी आणि सावरकर यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास करून आपला प्रबंध, अगदी 60 नंतर केलेला प्रबंध, तो प्रकाशित केला. एवढंच नाही तर गांधींच्या आसपासची जी मंडळी होती त्यांच्यावर मोहन मायासारखं पुस्तक लिहिलं. नंतरही अनेक पुस्तकं लिहिली. राजहंसचे यांनीही ती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि ती फारच महत्वाची आहेत. म्हणजे बौद्धिक दृष्ट्या सुद्धा त्यांनी महत्वाचं प्रबोधन कार्य केलेलं आहे. पण एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत. त्यांनी फार उशिरा शास्त्रीय संगीताची सुरुवात केली शिकायला, आणि ते एवढे त्यात पुढे गेले की मला असं वाटतं की आता ते उस्ताद जे आहेत, कारण त्यांच्याकडे काही लोक शिकतात गाणं. आंबेकर नावाच्या बाई एक, मला वाटतं त्यांनी त्यांच्याकडे सध्या गाणं शिकायला सुरुवात केली. तर भटकळांचं असं हे अतिशय चतुरस्त्र आणि सगळ्या बाजूने महत्वाचं हे आहे. अर्थात त्यात सर्वांचा, अनेक मित्रांचा आणि खास करून मैत्रिणींचा सहभाग आहे. आणि मला गंमत वाटते ती अशी की यांचं नाव रामदास आहे तरी यांना मैत्रिणी आहे. शास्त्रीय गायक त्याचा राग सादर करण्यापूर्वी जशी आलापी करून त्या रागाची पार्श्वभूमी तयार करतात, तशी अत्यंत उत्तम अशी पार्श्वभूमी चंद्रकांत पाटलांनी रामदासच्या मुलाखतीची आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळे आता त्यांच्या संबंधी आपण अधिक जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर मी आता थेट मुलाखतीला सुरुवात करतो आणि रामदास यांना पहिला प्रश्न असा विचारतो की रामदास, तुम्ही तुमच्यावर
तुमचे वडिलांवर, तुमच्या बंधूंवर आणि पॉप्युलर प्रकाशन सगळ्यांवर वेगवेगळ्या वेळेत काही ना काही निमित्ताने लिहिलेलं आहे. सगळ्यांनी ते वाचलेलं सुद्धा आहे. तरीही आता इथल्या सर्व श्रोत्यांच्यासाठी तुम्ही आम्हाला तुमच्या वडिलांनी पॉप्युलर बुक डेपो चालू केलं तिथपासून ते तुम्ही पॉप्युलर प्रकाशन सुरुवात केली, ही जी वाटचाल आहे ती अगदी थोडक्यात त्यातले महत्वाचे टप्पे आणि तुम्ही हे म्हणाले तसं वयाच्या 17व्या वर्षी तुम्ही प्रकाशनात लुडबुड करायला तुमचा आवडता शब्द म्हणजे लुडबुड करायला मी सुरुवात केली, तोच वयाच्या 17व्या वर्षी. तर त्यावेळी की फार मोठा कोणी विचार वगैरे केलेला असतो, ध्येय वगैरे असतं असं मला वाटत नाही. पण तरीही काही ना काही विचार या क्षेत्रात येण्यापूर्वी तुमचा झालेला असेल तर आम्हाला ती वाटचाल थोडक्यात आणि तुमचा प्रकाशनात येण्यामागचा विचार हे दोन्ही आता जरा आम्हाला विस्ताराने पण पटकन सांगून टाका. मध्येच मी थोडस इंटरप्ट करतो आणि एक गोष्ट सांगतो की पॉप्युलर प्रकाशनाचं पहिलं मराठी पुस्तक हे ब्रह्मचर्य हेच जीवन हे स्वामी शिवानंदांचं. तर तुम्ही सुरुवात करा. दिलीपने योग्य मुद्द्यावरनं सुरुवात करायला सांगितलेली आहे. पॉप्युलर बुक डेपोची स्थापना 1924 साली माझ्या वडिलांनी केली. म्हणजे आता 97 वर्ष पॉप्युलर हे अस्तित्वात आहे. आणि काही प्रमाणात त्यावेळेला म्हणजे माझ्याही जन्माआधीची ती गोष्ट आहे, त्यावेळेला काय परिस्थिती होती ती पाहणे आवश्यक आहे. पॉप्युलर बुक डेपोची सुरुवात अशी छोटीशीच झाली नाना चौकला आणि पुढे ते लॅमिंग्टन रोडवर आलं. परंतु मी जोपर्यंत पॉप्युलर पाहायला लागलो तोपर्यंत ती बरीच मोठी संस्था झाली होती. म्हणजे त्यावेळेला तिथं जवळजवळ 60-70 माणसं काम करत होती. आणि 1924 सालीच स्थापना झालेल्या बॉम्बे बुक डेपो विकत घेतल्यानंतर हे जवळजवळ 100च्या आसपास असे आमचे कर्मचारी होते आणि ते सगळे अत्यंत ग्रंथप्रेमी होते. त्यामुळे पॉप्युलर बुक डेपो ही त्यावेळेला कोणत्या ताकदीची संस्था होती हे आज लक्षात येणं कठीण आहे, परंतु त्याला नेशन्स कम्प्लीट बुकशॉप असं आम्ही म्हणत असो आणि ते सार्थ होतं. आणि त्याचप्रमाणे बॉम्बे बुक डेपोला मराठी ग्रंथांचे माहेरघर असं एक बिरुद मिळालेलं होतं. आणि या दोन्ही दृष्टीनं या दोन्ही संस्था या फार महत्त्वाच्या होत्या. मी गमतीनं नेहमी म्हणतो की त्यावेळेला शॉप्स एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट वगैरे याला फारसं महत्त्व नसल्यामुळं माझे वडील सबंध वेळ दुकानात असायचे. आणि जर मुलाचा जन्म हा आईच्या ऐवजी बाबाच्या पोटी होत असता तर माझा पॉप्युलर बुक डेपोतच जन्म झाला असता असं मी गमतीनं म्हणतो. पण खऱ्या अर्थानं मी बाळपणापासून दुकानात जायला लागलो. आम्ही राहतही जवळच होतो आणि त्यामुळे माझ्यावर ते संस्कार होते. तर पॉप्युलर बुक डेपो पुस्तक विक्रेते म्हणून 24 साली सुरू झालं आणि जवळजवळ 25 मधूनच माझ्या वडिलांनी विशेषतः वैद्यकीय पुस्तकांचं प्रकाशन सुरू केलं. कारण त्यावेळेला मेडिकल पुस्तकं माझे वडील जाऊन विकत असत कॉलेजच्या हॉस्टेलवर वगैरे. आणि त्यावेळेचे सगळे मोठमोठे डॉक्टर्स हे माझ्या वडिलांचे चाहते होते, स्नेही होते म्हणायला हरकत नाही, गिराईक होते, काही म्हणा. आणि एक काय की अभियांत्रिकी हा विषय असा आहे की तो सगळ्या जगात एकच आहे, त्याच्यात फरक पडत नाही. परंतु वैद्यक हा त्या त्या देशानुसार, तिथल्या लोकांच्या राहण्यानुसार, तिथल्या हवामानानुसार हा बदलत असतो. आणि त्यामुळे इथं ते जे मोठे डॉक्टर होते त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण इतके दिवस ब्रिटिश पुस्तकं वापरतोय, परंतु आता आपली पुस्तकं असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी 1925 पासून पुस्तकं प्रसिद्ध करायला सुरुवात केली. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ते हाडाचे बुकसेलर होते. म्हणजे ते गांधीवादी होते एका वेगळ्या अर्थानं. आणि सेवा करणं किंवा सर्व्हिस हे त्यांच्या अंगात मुरलेलं होतं. म्हणजे वर्क इज वर्शिप हे ते अगदी दर क्षणाला जगत होते. एक जरा तुम्हाला थोडं मध्ये अडवून विचारतो. वर्क इज वर्कशिप मानणारे ते होते तुमच्या माझ्या बोलण्यात. आणि त्यांच्या गांधींच्या संदर्भातली एक आठवण तुम्ही आम्हाला त्या काळात सांगितलेली होती, तुम्हाला आता आठवतीये का? हो, ते म्हणजे ती जरा सांगा. ते स्वतः इतके कामात गुंतलेले होते की सत्यबोध हुदलीकर यांनी वीक विथ गांधीजी या लुई फिशरच्या पुस्तकाचा अनुवाद केला जो आम्ही प्रसिद्ध केला.
परंतु अगदी नाईलाजानं ते त्यांच्याबरोबर सत्यबोध बरोबर गांधींना भेटले आणि तिथून ते 5 रुपये ते हरिजन फंडाला देऊन त्यांनी माझ्यासाठी मोक गांधी अशी सही आणली त्यांची. परंतु बाकी गांधी त्यांनी वाचले असतील असं मला वाटत नाही, परंतु गांधी ते जगले. म्हणजे साधेपणा आणि सेवावृत्ती ही त्यांच्यात इतकी भिनलेली होती. मी त्याबद्दल फार बोलत नाही, पण एक उदाहरण सांगतो की ते शक्य असून सुद्धा परदेशी कधी गेले नाहीत. अत्यंत साधेपणाने राहत आणि आपल्यापेक्षा इतरांना कसा आनंद मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष होतं आणि कुठेतरी तो आदर्श. आपण रामदास, आपण गप्पाच मारतोय म्हणून मी सांगतो, रामदासना आता कदाचित ते विसरले असतील. मला रामदासने अशी एक आठवण सांगितली की गांधींना भेटण्यासाठी गांधींनी यांच्या वडिलांना दुपारी 4ची वेळ दिलेली होती आणि वडिलांनी गांधींना निरोप असा पाठवला की 4 वेळ मला सोयीची नाही, कारण ती माझ्या दुकानाची वेळ असते. हे मला विशेष, तुम्ही त्या काळात सांगितलं होतं, मला विशेष वाटलं की, आणि गांधींना मुळात त्यांचंही जे उत्तर आलं तेही गांधींना फार आवडलं की मगाशी जे म्हणाले वर्क इज वर्कशिप, ते किती होते की गांधींना सुद्धा त्यांनी सांगितलं की नाही, ही वेळ माझ्या दुकानाची वेळ आहे, मला आता नाही जमणार. हे मला विशेष वाटलं आणि हे तुम्हीच मला सांगितलेलं होतं. नाही, आणखीन एकच फक्त, कारण वडिलांबद्दल बोलत राहिलो तर ते फार मोठं होईल, माझा त्यांच्यावर लेखही आहे. परंतु एकच सांगतो की त्यांनी जे प्रकाशन केलं ते सुद्धा आपल्या गिरायकांना आनंदी ठेवावं या हेतूनेच केलं. त्यांनी अनेक सुंदर पुस्तकं प्रसिद्ध केली जी माझ्यापर्यंत चालत आले. त्यांचं एक पुस्तक तर अजूनही चालू आहे इतक्या वर्षानंतर. परंतु त्यांनी यांना हा म्हणाला तसं मनोवांछित संतती सारखंही पुस्तक केलं, कारण ते स्वामी शिवानंद यायचे म्हणाले हे करा तर करा. म्हणजे त्याबद्दल ते वाचून ठरवत वगैरे नसत. म्हणजे ते संपादक प्रकाशक नव्हते, परंतु आपल्या गिरायकांना खुश ठेवणारे प्रकाशक होते. आणि त्यांचं मला नेहमी सांगणं असायचं की आपण खरे पुस्तक विक्रेते आहोत, तू आपलं प्रकाशन गंमत म्हणून करतोस ते कर. पण ही त्यांची सुरुवात झाली. आता मी थोडीशी उडी मारून पुढचा भाग घेतो. त्यामुळे प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशनचं 1925 पासूनचं आहे, म्हणजे माझ्या जन्माआधी 10 वर्षापासून. आणि अनेक उत्तम मेडिकल पुस्तकंही त्यावेळेला प्रसिद्ध झाली, ज्याच्या अनेक आवृत्त्या झाल्या, गायनेकॉलॉजी, फिजिओलॉजी वगैरे अशा अनेक विषयावर. आणि तिथे हिंदी म्हणजे भारतीय पुस्तकांची आवश्यकता होती वेगळ्या आपल्या परिस्थितीमुळे. त्यामुळं मेडिकल पुस्तकांचे प्रकाशक म्हणजे संबंध देशामध्ये कलकत्त्याला काही होते आणि मुंबईला आम्ही होतो. असं आम्ही एकूणच ब्रिटिश पुस्तकांपासून हिंदी म्हणजे हिंदुस्थानी पुस्तकांपर्यंत तो प्रवास त्यांनी केला. आता मी या प्रकाशनात किंवा पॉप्युलर प्रकाशन, म्हणजे पॉप्युलर प्रकाशन होतं, पण पॉप्युलर प्रकाशन हे नाव कसं आलं याबद्दल मी थोडक्यामध्ये सांगतो. 1952-48 मध्ये आम्ही बॉम्बे बुक डेपो विकत घेतला. तोपर्यंत मराठीशी आमचा फार कमी संबंध होता. आणि 1950 मध्ये मी शाळा संपून कॉलेजमध्ये जाईपर्यंत मला मराठी फारसं येतं असाही मला भ्रम नव्हता. मी शाळेत ॲडिशनल इंग्लिशच्याऐवजी मराठी घेतलेलं होतं, परंतु कोकणी हेल आणि एकूण आम्ही घरी कोकणीच बोलत असल्यामुळं मराठी काय आपली भाषा नाही अशीच एक काहीतरी समजूत होती. परंतु कॉलेजमध्ये गेलो आणि फर्स्ट इयरला आम्हाला एक प्राध्यापक पाटील नावाचे होते आणि त्यांनी पहिल्यांदा माझ्या अत्यंत साध्या सोप्या मराठी भाषेचं कौतुक केलं. आणि त्यामुळं मला थोडासा विश्वास वाटू लागला की आपणही काहीतरी मराठी लिहू शकतो किंवा वाचू शकतो. बरोबर. आणि B.K. देसाई किंवा भालचंद्र देसाई याची पुढच्याच वर्षी माझी ओळख झाली आणि आम्ही एका नाटकामध्ये गुंतलो. आणि त्यावेळेला मामा पेंडसे आणि चिंतामणराव कोल्हटकर यांच्याकडे सीना बसीना तालीम घ्यायची मला संधी मिळाली. म्हणजे मी नाटकात काम केलं की नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही, पण आम्ही अक्षरशः घरी बसून नाटकं वाचत असू. आणि त्यामुळे माझी मराठी भाषा सुधारण्यामध्ये आणि मराठी भाषेबद्दल प्रेम वाटण्यामध्ये खूप मोठी मदत झाली. आणि चंद्रकांतने माझं बरंचसं कौतुक केलं. तर खरी गोष्ट अशी आहे की चंद्रकांत आणि दिलीप या दोघांशी माझा 50 वर्षाहून अधिक परिचय आहे आणि त्यामुळे ते प्रेमानंच बोलत असतात माझ्याबद्दल. माझ्या कविता प्रेमाबद्दल चंद्रकांतची थोडीशी चुकीची समजूत आहे. म्हणजे मला कविता आवडते, पण कवितेपेक्षा नाटक हा माझा खरा आवडीचा विषय. तिकडे तर आणि आम्ही येऊ. नाटकामध्ये मी थोडीफार कामही केली.
मामा पेंडसेन चिंतामणराव आणि काही प्रमाणात केशवराव दाते त्या मोठ्या नटांबरोबर चर्चा करणं किंवा त्यांच्याकडनं थोडे धडे घेणं इथपर्यंत माझी प्रगती झाली होती. पुढे ते नाटक सुटलं, कारण व्यवसायामध्ये इतर कोणतीच गोष्ट शक्य नव्हती. परंतु मुख्य मुद्द्याकडे जायचं तर मी बॉम्बे बोकडे पो घेतल्यानंतर बॉम्बे बोकडे पो तिथे माझे एक मेहुणे पांडुरंग कुमठा, ज्यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली, ते तिथे चालक होते आणि त्यांनी आणि त्यांचे सहकारी भट यांनी मिळून गंगाधर गाडगीळचे गिराईक होते. त्यांनी काही अगदी विचार करून मराठी साहित्यातील मोठं नाव वगैरे असं ठरवलेलं नव्हतं, पण गाडगीळ तिथे यायचे. ते त्यांच्याशी एक करार केला आणि त्यानुसार कबुतरे, 5 नाटिका आणि खरं सांगायचं म्हणजे या 3 पुस्तकांचा करार त्यांनीच केला होता. तेव्हा मी नुकताच तिथं मराठी पुस्तकं वाचायला जावं लागलो होतो आणि आता त्यावेळची ती एकूण सरंजामी जी वृत्ती होती, तर त्याच्यात मी गमतीनं म्हणतो, मी तसं म्हटलं तर एक राजपुत्र होतो. म्हणजे माझे वडील हे त्या संबंध कुटुंब प्रमुख होते आणि त्यांचा मुलगा म्हणून मला नाकारणारं कोणीच नव्हतं. म्हणजे माझे मेहुणे सुद्धा नव्हते आणि त्यांनी लाडांना म्हटलं, बरं बाबा तू म्हणतोस त्याप्रमाणे करू. अशा पद्धतीनं मी त्या पुस्तकाचा ताबा घेतला आणि तिथपासून फारसा विचार न करता आणि केवळ घरातल्या लहान मुलाचं कौतुक करावं म्हणून माझा वडील आणि माझा मोठा भाऊ यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्या 17व्या वर्षी सुद्धा. म्हणजे जेव्हा पॉप्युलर प्रकाशन तिथून सुरू झालं. पॉप्युलर बुकडे पोच होतं. आता त्याच्या आधी ही जी काही पुस्तकं होती, समाधीचे विविध प्रकार, मनोवांछित संतती वगैरे, तर याच्यापासून आपलं वेगळेपण कसं दाखवावं एवढं मात्र मला कळत होतं. आणि म्हणून मी ज्यावेळेला कबुतरे प्रसिद्ध होत होतं त्यावेळेला त्याच्यावर फक्त एक पॉप्युलर प्रकाशन 1 असा आकडा घातला. प्रकाशक पॉप्युलर बुकडे पोच होतं, परंतु पॉप्युलर प्रकाशन या नावाला काहीतरी एक वेगळा अर्थ तिथून यायला लागला. एक कुतूहल म्हणून मला रामदास असं विचारायचं आहे की तुम्ही तेव्हा वेगळ्या विचारांनी काही गाडगिळांचं पुस्तक केलं, पॉप्युलर प्रकाशन हे नाव तिथे टाकलं, मराठी पुस्तक आपण प्रकाशित करणार आहोत, तर आपल्या संस्थेचं नाव मराठी असावं असा विचार तुम्ही केला नाही का? तुम्हाला तो सुचला नाही का? महत्वाचा वाटला? पहिली गोष्ट की पॉप्युलर हा शब्द मराठी नाही असं मी मानत नाही. आपण अनेक आता कप शब्द आहे, फॅन शब्द आहे, ब्रेक के बाद, ब्रेकच्या नंतर वगैरे आपण सर्रास वापरतो किंवा लॉकडाऊन वापरतो. असे अनेक शब्द आपण स्वीकारलेले आहेत. तसा पॉप्युलर हा शब्द सुद्धा स्वीकारला येतो आणि पॉप्युलर बुकडे पोचा प्रकाशन विभाग म्हणून त्याला पॉप्युलर प्रकाशन, कॉन्टिनेंटल प्रकाशन जसं होतं ते तो इंग्रजी शब्द असं कोणी त्या विचार केला नाही. आणि आता विषय निघाला म्हणून दिलीपनेच प्रसिद्ध केलेलं माझं पुस्तक आहे जिग्सॉ. तर त्याचं हस्तलिखित जेव्हा मी विश्राम बेडेकरांच्या समोर दिलीपकडे दिलं त्यावेळेला विश्राम बेडेकर म्हणाले, अरे बाकी ठीक आहे पण तू ते इंग्रजी नाव का दिलं? तर मी त्यांना म्हटलं, मी आत्ता अजून बदलतो, परंतु तुम्ही मला शब्द सांगा. तर जिग्सॉला मराठी शब्द कोणाला सुचवता आलेले नाही. आपण त्यावेळी एकत्र होतो. तर त्यामुळे पॉप्युलर हे इंग्रजी हे कधीच मला जाणवलं नाही. आणि हे पुष्कळच्या शब्दाबद्दल आणि आता विषय निघाला म्हणून सांगतो, भाषेबद्दल हा व्यापक दृष्टिकोन जर आपण घेतला नाही, आणि कालच्या जयंत नारळीकर यांच्या भाषणातही त्याचा उल्लेख आहे की आपण इतर भाषातले शब्द योग्य असतील ते स्वीकारले नाहीत तर भाषा वृद्धी होणार नाही. पण तुम्ही त्या काळात हा विचार केला होता? म्हणजे आम्ही कसलाच विचार केला नाही. पॉप्युलर बुकडे पोचं प्रकाशन तेव्हा पॉप्युलर प्रकाशन असं, व्हीनस प्रकाशन होतं किंवा कॉन्टिनेंटल प्रकाशन होतं. बर, मग मला पुढचा प्रश्न रामदास असा विचारायचा आहे की तुम्ही असं लिहिलेलं आहे, बोललेले आहात की मी जरी मराठी प्रकाशक म्हणून ओळखला जात असलो तरी मुळात मी इंग्रजी प्रकाशनांचा हे म्हणूनच खरं माझं काम होतं. मग मराठी विभाग हा तुम्ही केवळ हौस म्हणून चालू केलात का? त्याच्यात फारसा पैसा नाही आणि तो पैसा आपण पॉप्युलर बुक डेपोमध्ये मिळवायचा आणि हौसेसाठी इकडे पॉप्युलर प्रकाशन आपल्याला जी पुस्तकं आवडतील त्याप्रमाणे असं काही तुमच्या डोळ्यासमोर होतं का? दिलीप, हा एक फार महत्वाचा आणि गमतीदार प्रश्न आहे. तर पुष्कळशा गोष्टी या अगदी तुम्ही योजनाबद्ध ठरवून होतात असं नाही. मला देसाईमुळे मराठी साहित्याबद्दल एक रुची निर्माण झाली होती. इंग्रजी प्रकाशनं माझे वडील आणि माझा मोठा भाऊ पाहतच होते
आणि ते ऑलरेडी म्हणजे मी 1952 साली पहिलं मराठी पुस्तक काढलं, तर 1925 ते 52 या काळामध्ये अनेक उत्तम पुस्तकं ही इंग्रजीत प्रसिद्ध होत होती. त्यामुळे त्याच्याकडे मी फारसं तेव्हा लक्ष दिलं नाही. आणि हे मराठी मला आवडतं आणि गाडगिळांचं पुस्तक अनायासे माझ्या ताब्यात आलं, म्हणून मी त्यानंतर गोखले मात्र मी जाणीवपूर्वक त्यांना भेटून ते पुस्तक घेतलं. मग कानेटकर आले आणि असं एक 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 करत गेलो. तर ते संबंध इतिहास मी सांगत नाही, बरोबर. पण पॉप्युलरचे अंतरंग हे ग्रंथालयाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा संबंध इतिहास मी दिलेला आहे. तर मग एक एक लेखक मला मिळत गेले. आता मला का मिळाले, म्हणजे त्यावेळेला पॉप्युलर हे मराठीच्या क्षेत्रात नवीन होतं, म्हणजे पुस्तक विक्रेते म्हणूनही बॉम्बे बुक डेपो नवीन होतं. तर एक त्याचं कारण की पॉप्युलर ही त्यावेळेला फार मोठी संस्था होती, की पॉप्युलरने विचारलं तर कोणी नाही म्हणणं शक्य नव्हतं बरोबर. त्यावेळेला. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग होता. दुसरा भाग की मला मनापासून साहित्याबद्दल रस होता, त्यामुळे माझा यात दुसरा कसलाही हेतू नाही. म्हणजे हौस म्हणून तुम्ही फक्त तिकडे बघितलं नाही नाही, नाही, आपण हौस म्हणूनच पाहिलं, म्हणजे मी धंदा म्हणून विचारच केला नाही. केला नाही. आणि मी त्यावेळेला चेकवर सही सुद्धा करू शकत नव्हतो. सगळी बिलं पॉप्युलरमधनं परस्पर दिली जात होती. मी केवळ ते लेखकाला भेटणं, चित्रकाराला भेटणं, मुद्रकाकडे जाणं वगैरे अशी गमतीची कामं केली. त्याचा व्यवहारी भाग सगळा ते इतरांनी केला आणि तो एक दोष कदाचित माझ्यात पुढेही राहिला असेल. परंतु त्यामुळे मी मराठीच्या बाबतीत बोलायचं खरं म्हणजे इंग्रजी सुद्धा हौशी प्रकाशकच राहिलो. फक्त एकच, जे काही करायचं ते उत्तम करायचं ही मात्र भूमिका होती. आणि त्यामुळं आता उदाहरणार्थ चंद्रकांतने कीरांचा उल्लेख केला. आता खरं म्हणजे कीर हे मराठी लेखक नाहीत, म्हणजे एक गोष्ट मी स्पष्ट करतो. कीर हे मुळामध्ये इंग्रजी लेखक. त्यांनी स्वतः लेखन सुरू केलं इतकंच नाही, प्रकाशनही सुरू केलं स्वतःच्या पुस्तकांचं. आणि त्यांनी 2-3 पुस्तकं स्वतः प्रसिद्ध केल्यानंतर ज्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता आपण नोकरी सोडून केवळ लेखनावर वेळ काढावा, आणि त्यामुळे ते मग माझ्याकडे आले आणि म्हणाले की मला तुम्ही पगारासारखं दर महिन्याला जर दिलं आणि ते पुढे तुम्ही मानधनाशी त्याची ॲडजस्टमेंट केली तर मला माझं काम करता येईल. आणि त्यामुळे फुले चरित्र त्यांनी त्या पद्धतीनं लिहिली आणि त्यानंतरची सगळी पुस्तकं. आणि पुढे मग त्याचाच भाग म्हणून त्यांनी आंबेडकर, सावरकर नाही, आंबेडकर आणि फुले आणि शाहू छत्रपती ही 3 त्यांनी मराठीतनं लिहिली आणि बोले. पण बाकी आता सावरकर उदाहरण तर त्यांनी भाषांतर करून घेतले. टिळक चरित्र तर आत्ता त्यांच्या मृत्यूनंतर भाषांतर झालं. ते मुळात मराठी लेखक नाहीत. तो मराठी भाग त्यांनी सहज नवीन केला. परंतु आणि त्यांना मी लिहितं केलेलं नाही, त्यांनी स्वतःच्या प्रेरणेने हे सगळं काम केलेलं आहे. तर त्या दृष्टीनं हे कीर मला अभिमान आहे. त्यांच्याशी माझे तीव्र मतभेद आहेत, तोही वेगळा भाग आहे. परंतु कीर वाचल्याशिवाय मी माझा प्रबंध लिहू शकलो नसतो. तर हा थोडासा विषयांतर झालं. परंतु त्यामुळे तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की पॉप्युलर बुक डेपो पासून पॉप्युलर प्रकाशनकडे वाटचाल कशी झाली, आणि त्यातलं आणखीन एकच वाक्य सांगतो, आणि ते म्हणजे हे मराठीची सुरुवात झाली आणि साधारणपणे 52 ते 58 हा काळ मी हौस म्हणूनच करत होतो. आणि तोपर्यंत MA LLB वगैरे माझं झालं. आणि त्याच्यानंतर मात्र मी पूर्ण वेळ प्रकाशक व्हायचं ठरवलं. आणि त्यानंतर मी इंग्रजीकडे अधिक लक्ष देऊ लागलो. आणि 1961 साली जेव्हा मी इंग्लंडला जाऊन प्रशिक्षण घेऊन आलो, त्यानंतर तर संपूर्णपणे पॉप्युलर प्रकाशन हा विभाग माझ्याकडे आला. आणि 1962 पासून मीच प्रकाशक. तिथपासून तुमची ती वाटचाल सुरू झाली. आता एक विचारा, मी इंटरप्ट करून परत एकदा विचारतो. पहिली गोष्ट अशी की आपण फार पूर्वी मराठी नाटकांवर आणि इतर नाटकांवर इंग्रजीमधून स्तंभलेखन केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की नाटकाच्या दृष्टीने फार महत्वाचे पाश्चात्य नाटकांचे मराठी अनुवाद आपण छापलेले आहेत, जसं अनुई आहे किंवा मोलियर, युजीन ओनिलची नाटकं आहेत. तर हा नाटकांचा जो आपण सांगितलंच की आपल्याला नाटकाची जास्त आवड वगैरे होती, पण तुम्ही स्वतः एक जगदंबा नावाचं नाटक लिहिलेलं आहे, त्याचा रेस्पॉन्स कसा होता?
मी कॉलेजमध्ये गेलो तोपर्यंत खरं संगीतात अधिक रस होता, पण कॉलेजमध्ये गेल्यावर नाटकामध्ये रस घेऊ लागलो आणि मी सांगितल्याप्रमाणे मामा पेंडसे, चिंतामणराव कुलटकर वगैरे यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. पुढं व्यवसायात आल्यावर तेही बंद पडलं, परंतु नाटकं पाहणं, नाटकाबद्दल लिहिणं हे मात्र चालू राहिलं. म्हणजे आधी मौज साप्ताहिकामध्ये मी लिहित असे, पुढे टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंग्रजीतनं नाटकांचे परीक्षणं लिहू लागलो आणि नाटक या विषयाचं खूपच, म्हणजे परदेशी गेलो तेव्हा मला आठवतं इंग्लंडमध्ये मी 4 महिने होतो आणि 45 नाटकं मी पाहिली. बापरे. आणि त्यामुळे नाटकाचं मला वेळच होतं म्हणायला हरकत नाही. मी प्रत्यक्ष काम करायचा थोडाफार प्रयत्न केला. मी एक गंमत म्हणून सांगण्यासारखी आहे, मामा पेंडसे मला घरी येऊन शिकवत असत आणि एकदा माझा मोठा भाऊ त्यांना म्हणाला, माझा मोठा भाऊ माझ्याहून 12 वर्षांनी मोठा, म्हणजे त्यामुळे तो पालकासारखाच होता. तो म्हणाला, तुम्ही एवढे त्याच्यावर कष्ट घेता पण ते काही शक्यता आहे का त्याला? तर मामाने माझे सगळे दोष आधी सांगितले. ते म्हणाले, याचे डोळे खोलवर आहेत त्यामुळे त्याचे एक्सप्रेशन दिसत नाही, त्याचे गाल असे भरलेले आहेत त्यामुळे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसत नाही, वगैरे वगैरे. मी नकारार्थीच सगळं होतं. मग माझा मोठा भाऊ म्हणाला, मग तुम्ही कशाला त्याला उगाच ह्या भरीला काळजा? तो म्हणाला, पण त्याला त्याची समजूत आहे आणि ती महत्वाची आहे आणि त्या दृष्टीनं मी त्याच्यावर काम करतोय. त्या दृष्टीने मला एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की ती जी समजूत आहे तुमची, आता तुम्ही जे म्हणालात, मी असं तुमच्याकडून ऐकलंय आणि तुम्ही लिहिलेलं सुद्धा आहे की वसंत कानेटकर तुमच्याकडे आले, ते कादंबरी घेऊन आले. घर नावाची बहुतेक ती कादंबरी, मला नक्की नाही, माहिती घर मी नाही प्रसिद्ध केली, पण घर नंतर. पण मला असं तुमच्याकडून कळालं की कानेटकरांची कादंबरी वाचून तुमचे त्यांचं जे काही चर्चा वगैरे होत असेल त्यावेळेस तुम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही नाटक लिहा. आणि कानेटकरांचा हा जो त्यानंतर कानेटकरांनी त्यांच्या ह्याच्यातही लिहिलंय की मी त्यानंतर कादंबरी लेखन सोडून नाटकांकडे वळलो आणि पुढे कानेटकर किती मोठं काम केलं आपल्याला माहिती आहे. पण कानेटकरांना नाटककार बनवण्यात तुमचा वाटा किती? निमित्त असेल पण तरी किती? खरं स्वतःची स्तुती करू नये हे मी मान्य करतो, परंतु वसंतरावांनी वेड्याचं करू ते त्यांच्या पहिल्या नाटकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये माझं ऋण जे मान्य केलेलं आहे ते वाचलं तर आत्तासुद्धा मी लाजतो. म्हणजे माझ्या संस्कारामुळं ते नाटककार झाले असं त्यांनी स्वच्छ लिहिलेलं आहे. ते कसे मी सांगू शकत नाही, मी फार लहान होतो त्यावेळेला, 17 ते 19 वर्षाचा होतो. म्हणूनच कौतुक पण वाटतं. मला असं वाटतं की मला जे नाटकाचं वेड होतं किंवा पॅशन होती आणि त्यामुळे मी त्यांना वाचलेले पाहिलेले नाटकं याबद्दल बोलत असे आणि नाटकाला कशी वेगवेगळी रूपं देता येता येईल. म्हणजे आता ओनिलचा उल्लेख झाला, तर ओनिलचं प्रत्येक नाटक वेगळ्या पद्धतीचं आहे, त्याने एकच साचा घेऊन कधी लिहिलं नाही. तर ते हे सगळं मी त्यांना सांगत असे आणि त्याचा कुठेतरी थोडाफार परिणाम झाला, पूर्ण झाला नाही म्हणत मी, परंतु त्यामुळे दुसरं मी त्यांना म्हटलं की तुम्ही संवाद फार सुंदर लिहिता, तुमच्या कादंबरीत सुद्धा ते संवादाला एक वेगळं महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही नाटकाकडे वळा. आणि त्यामुळं पहिल्या घर ही उत्कृष्ट कादंबरी आहे, त्यानंतर पंख आणि पोरका ह्या त्या मानानं त्यांच्या आणि माझ्या दोघांच्याही मते सामान्य कादंबऱ्या आम्ही प्रसिद्ध केल्या. परंतु वेड्याचं घर पासून त्यांनी एक ते त्यांना नाटकावर खूप मोठं योगदान रामदास या बाबतीत आहे की कानेटकरांसारख्यांना त्यांच्या कादंबऱ्यातल्या संवादाची ताकद ओळखून त्यांना तुम्ही नाटक हा प्रांत त्याच्यात शिरा असं सांगणं, हे मला एकूण मराठी साहित्याच्या दृष्टीने ही फार मोठी घटना वाटते. म्हणून मला रामदास यांचं त्या बाबतीत फार कौतुक वाटतं की हा प्रवाह त्यांनी ओळखला आणि कानेटकरांना लिहितं केलं. आता रामदास मला पुढचा एक ह्याच संदर्भात विचारतो मी त्या 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट कानेटकर झाले, त्यानंतर आता तेंडुलकरांची सुरुवातीला मी केली नाही, ती मौजेकडे होती आणि मौजेला मी मोठी बहीण मानलं आणि त्यामुळे त्यांच्या लेखकाला मी पळवून नेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. ज्यावेळेला ते आपणहून त्यांच्यापासून दूर गेले तेव्हा सुद्धा ते नीलकंठकडे गेले आणि मी त्यांना विचारलं, ते म्हणाले की मला एक कृतज्ञता म्हणून त्यांना द्यायचं. म्हटलं ठीक आहे, ते सुद्धा मी मूल्य मान्य करतो. पण तिथूनही जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा मग तेंडुलकराला आणि आज त्यांची सगळी नाटकं म्हणजे 29 नाटकं आम्ही प्रसिद्ध केलेली आहेत. तर त्यामुळं नाटकात मला रसच होता. शिरवाडकर तसेच आपणहूनच त्यांनी मला एक पोस्टकार्ड लिहिलं
की ऑथेलो प्रकाशित करायचं आहे, तुम्हाला रस आहे का, पोस्टकार्डवर. तर मी ते लगेच हो म्हटलं. त्यामुळं आणि त्यानंतर मग पुढे त्यांची सगळी नाटकंही माझ्याकडे आली आणि आज त्याच्या प्रयोगाचे सुद्धा सर्व अधिकार हे मी घेतलेले आहेत. म्हणजे त्यांच्या सगळ्या नाटकांचे, ते तुम्ही काय पुस्तक माझं विचारता? असेल किंवा नसेल. परंतु जगदंबाबद्दल मी बोलतो, मला नाटककार मी होऊ शकेन असं कधी वाटलं नाही. याचं एक साधं कारण असं की मला कोणती पात्र निर्माण करता येत नाही. मी फक्त खऱ्या झालेल्या व्यक्तींबद्दल लिहू शकतो. माझं बाकी लेखनही तसंच आहे आणि हे नाटकही तसंच आहे. परंतु गांधी सिनेमा जेव्हा आला त्यानंतर रोहिणी हट्टंगडी ही कस्तुरबा म्हणून ओळखली जाऊ लागली आणि तिचा नवरा जयदेव हा माझा मित्र होता. तर तो मला भेटला की म्हणायचा, अरे तू गांधीवर काम करतोयस ना, तर हिच्यासाठी काहीतरी लिही. तर मी त्याला पहिल्यांदा म्हटलं, अरे मी काही नाटककार नाही, तर मी पाहिजे तर माझ्याकडे जे काही मटेरियल आहे ते देतो, तू कोणाला तरी सांग. मग काही दिवसांनी तो मला म्हणाला, पण मी तुला नाटक लिहायला कुठं सांगितलंय, तू काही लिही ना, मी त्याचं काय करायचं ते बघतो. थोड्या दिवसांनी मी त्याला सांगितलं, अरे हो पण माझं काम गांधीवर आहे, मी कस्तुरबाचा अभ्यासच करत नाही. आणि हे सगळं करता करता एकदा मला हृदरोग झाला आणि माझं ऑपरेशन काहीतरी एक 5-6 आठवड्याने ठरलं. आणि त्या काळामध्ये मी घरी बसला असं सगळ्यांनाच वाटू लागलं, म्हणजे कुठं जायला मला परवानगी नव्हती. तर म्हटलं तर चला हा एवढं म्हणतोय तर बघूया तर खरं, म्हणून मी कस्तुरबाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि एकूण मी त्या गांधी परिवाराशी इतका एकरूप झालो होतो की आपण मी त्यासंबंधी पुढे मी बोलूया. थोड्या दिवसातच त्याचा पहिला अंक लिहून काढला. तर तो म्हणाला, नाही हा ठीकच आहे, फक्त तू 1.25 तासाचं लिहिलंय आणि ती वन पर्सन म्हणजे एकपात्री प्रयोग करणार आहे, तर 2.5 तास हे फार झालं, पण मी ते एडिटिंग करतो, तू आता पुढचं लिही. त्यानंतर माझं ऑपरेशन झालं आणि दुसरा अंक व्हायला 6-7 महिने गेले. तर त्या 6-7 महिन्यानंतर तोपर्यंत जयदेवला कॅन्सर होऊन तो पुढे गेला, त्यामुळे तो ते वाचूही शकला नाही. तो गेला त्या दिवशी मी गेलो रोहिणीला भेटायला. मी गप्प बसून होतो. तर ती म्हणाली, अहो पण ते नाटकाचं राहिलंच बरं का. तर म्हटलं, अगं तू त्याबद्दल बोलू नको, लिहिण्याचा मला आनंद मिळाला, पुष्कळ झालं. पण ती म्हणाली, नाही आपण हे करायचं. आणि त्याने बरोबर त्याच्या पहिल्या पुण्यतिथीला आविष्कारच्या मदतीनं त्याचा प्रयोग केला. तर तो प्रयोग जो केला त्याच्याबद्दल आता पुढची गंमत सांगतो की आता इतकी वर्ष 12-13 वर्ष झाली, तिने त्यावेळेला 26 प्रयोग केले मराठीचे. तिच्याच हौसेखातर आविष्कारने ते हिंदीत करून घेतलं आणि त्या हिंदीचे 10-12 प्रयोग झाले. तोपर्यंत ती सिरियल्समध्ये गुंतल्यामुळे ते प्रयोग बंद पडले. तर पहिल्या प्रयोगाची एक फिल्म केलेली होती. तर ती माझी एक मैत्रीण अमेरिकेत आहे, तिला पाठवलं आणि म्हटलं की याला सबटायटल्स इंग्रजी दिली तर आपण काहीतरी करूयात. ती म्हणाली, सबटायटल कशाला, मी भाषांतरच करते. त्यामुळे तिने त्याचं इंग्रजी भाषांतर केलं, जे प्रसिद्ध झालेलं आहे कलकत्त्याहून. त्यानंतर तिने स्वतः 30 प्रयोग केले, त्यातले फक्त 60 प्रयोग मुंबईत आहेत, बाकी म्हणजे महाराष्ट्र आपल्या देशात आहेत, बाकी सगळे अमेरिकेत आहेत. आणि त्यामुळे ते इंग्रजीमध्ये प्रसिद्धही झालं आहे आणि प्रयोगही होत आहेत. त्यानंतर हिंदीमध्ये जे भाषांतर झालं होतं त्याचे ते आता दिल्लीचा एक प्रकाशक प्रसिद्ध करतोय. त्याचं गुजराती 2 अनुवाद झालेले आहेत. ते अजून रंगभूमीवर येणार होतं, तेवढ्या ते लॉकडाऊनमुळे ते आता कधी होणार मला माहीत नाही. आणि त्याचं कोकणी आणि बंगाली सुद्धा अनुवाद झालेले आहेत. म्हणजे आणि आता दूरदर्शनने त्या हिंदी प्रयोगाची फिल्म केलेली आहे, ती बहुतेक फेब्रुवारीमध्ये दाखवली जाईल. म्हणजे इतक्या वर्षानंतर या नाटकाला फार वेगळं महत्व आलेलं आहे. तुम्ही काहीतरी विचारत होता. नाटकाच्या संदर्भामध्ये इतकं काम केलेलं आहे पॉप्युलर हो, हो. प्रकाशनाने की एक संबंध परंपराच मराठी नाटकांची त्यांच्याकडून दिसते. तर मला आठवतं की त्यांनी भूमिकन्या सीता हे मामा वरेरकरांचं जे नाटक होतं, जे पहिलं असं नाटक आहे की ज्यामध्ये आपल्याला स्त्रीवाद जो आहे आजकाल चाललेला असा, तर तो अधिक प्रकर्षानं मामा वरेरकरांच्या नाटकात दिसतो. तर हे नाटक तुमच्याकडे कसं आलं आणि तुम्ही कसं पाहिलं? काय अनेक गोष्टी योगायोगाच्या असतात.
भूमिकन्या सीता हे पहिल्यांदा हिंदीमध्ये रंगभूमीवर आलं दिल्लीला, आणि त्याचं पुस्तक साधना प्रकाशनाने केलं. त्यावेळेला साधना मुंबईत होतं, परंतु साधनाकडे विक्री यंत्रणा काही नव्हती, म्हणून ते पॉप्युलरकडे आलं आणि त्यामुळे मला ते वाचायला मिळालं आणि वाचून मी अवाक झालो की म्हटलं हे नाटक फारच सुंदर आहे. तर तेव्हा ना माझी मामा, कारण आम्ही कॉलेजमध्ये मामांचं नाटक केलं होतं जेव्हा शिवाची भेट, त्यामुळे मामांची ओळख झाली होती. तर मामांकडे मग मी त्या नाटकाबद्दल बोलू लागलो. मग तिथे रांगणेकर पण यायचे. ते रांगणेकरांनी नाटक स्वीकारलं होतं, फक्त ज्योत्स्नाबाई सीतेचं काम करणारे नक्की होते, पण रामाच्या भूमिकेसाठी ते थांबले होते. तर मी त्यांना म्हटलो, पण आम्ही करतो ना प्रसिद्ध पुस्तक. तर रांगणेकर म्हणाले ठीक आहे तुम्ही करा. तर त्यामुळे त्याचे मराठीत प्रयोग कोणताही होण्यापूर्वी आम्ही ते प्रसिद्ध केलं. त्यानंतर मग आमच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या शतसंवत्सरीच्या निमित्तानं त्याचा पहिला प्रयोग हा कॉलेजने केला. तो चिंतामणरावाने दिग्दर्शित केला होता आणि त्याच्यानंतर मग रांगणेकरांनी ते व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. बर, आता रामदास मला असं विचारायचं आहे की आपण जरा पुढे गेलो काळाच्या टप्प्यात तुमच्या नाटकापर्यंत. त्याच्या आधी जरा आपण मागे येऊ, म्हणजे तुमचा सलग ट्रॅक लोकांना कळेल की तुमच्या सहवासात श्रीपू भागवत आणि हवी मोटे या दोघं तुमच्या खूप जवळच्या सहवास होतोय. दोघांचाही तुमच्यावर काही ना काही प्रभाव होता आणि तुम्ही केवळ प्रकाशक नाही आहात, तर तुम्ही संपादक प्रकाशक आहात. मला असा प्रकाशक म्हणून एक प्रश्न असा आहे की एका बाजूने श्रीपू की ज्यांची कार्यशैली अगदी वेगळी, कारण ते ज्याला आपण म्हणू शिस्तशीर अभ्यासक, या भूमिकेतून श्रीपूंचं एकूण संहितेची निवड असेल किंवा संपादन असेल, हा त्यांचा एक प्रकार वेगळा होता. आणि हवी मोटे हे की ज्यांना अकॅडमिक त्या अर्थाने बॅकग्राऊंड नाही, त्यांचा प्रकाशनाचा दृष्टिकोन हा जास्त इन्स्टिंक्ट म्हणा, अंतप्रेरणा म्हणा, आतला आवाज म्हणा, अशा दोन भिन्न प्रकृतीच्या संपादक प्रकाशकांशी तुमच्या प्रभावात तुम्ही असताना तुम्ही तुमचा स्वतःचा एक वेगळा मार्ग संपादक प्रकाशक म्हणून या दोघांचा प्रभाव एका बाजूला करून काढलात, याचंही मला एक प्रकाशक म्हणून विशेष वाटतं. थोडं या संदर्भात जरा सांगितलं तर बरं होईल. काय झालं की मी म्हटल्याप्रमाणे गाडगिळांचं पुस्तक हे त्याची सही ही बॉम्बे बुगडे पुणे केली होती, परंतु गोखले यांच्यापासून सर्वस्वी मी सगळं ते हाताळायला लागलं आणि त्या पुस्तकाचं मुद्रण हे मी मौजेकडे करायचं ठरवलं. आणि मौज ही एक फार विलक्षण संस्था होती. म्हणजे एका बाजूने उत्तम छपाई करणारे मौज प्रिंटिंग ब्युरो होते, ते उत्तम छपाईला लागणारा टाईप हा सुद्धा मौज फाउंड्री करत असे. त्यानंतर सत्यकथा आणि मौज साप्ताहिक त्यावेळेला होतं, तर त्यामुळे त्याची साहित्यिक बाजू होती आणि त्यामुळे एकूण मौजेचं एक वातावरण फार वेगळं होतं. त्यामुळे मी जरी तिथं पुस्तक छापायला गेलो तर माझ्यावर हे सगळे संस्कार होऊ लागले. किंबहुना मी एक वर्षभर कॉलेजपेक्षाही जास्त मौजेतच काढलं आणि त्यामुळे तिथं मग श्रीपू भागवत, राम पटवर्धन, विष्णुपंत भागवत या सगळ्यांचा माझ्यावर खूप परिणाम झाला. एक गोष्ट सहज सांगण्यासारखी वाटते की खरं म्हणजे मौजेचे प्रकाशक हे विष्णुपंत भागवत, कारण प्रकाशनविषयीचे सगळे निर्णय हे ते घेत असत. छपाई कुठं करायची, कशी करायची, किती करायची, पुस्तकांच्या किमती कशा ठेवायच्या, त्याचा व्यावहारिक सगळा भाग, त्याचं विक्री कशी करायची, सगळं विष्णुपंत ठरवायचं. अर्थात तिथे इतरही भाऊ होते त्यांना मदत करणारे, पण तरी विष्णुपंतही खरे प्रकाशक. आणि त्यांनी श्रीपूंना संपादकीय स्वातंत्र्य दिलं आणि जसं पहिल्या 10 वर्षात मला माझ्या कुटुंबियाने दिलं. 1962 पासून मी सर्वस्वी माझा प्रकाशक झालो, पण पहिली 10 वर्ष खरं प्रकाशन हे माझे वडील किंवा माझे थोरले बंधू यांचंच होतं. आणि गमतीचा भाग असा की अगदी फार वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण मी देतो की आपण डॉक्टर वर्गीस कुरियन, त्यांची जन्मशताब्दी आहे, त्यांचं कौतुक करतो आणि मी त्या अमूलचा बराच अभ्यास केला. तर खरं म्हणजे हे जे व्हाईट रिव्होल्युशन झालं किंवा दुधाचा महासागर झाला, त्याला जबाबदार हे त्रिभुवनदास पटेल आहेत. त्यांनी फक्त कुरियन ह्या केरळमधनं आलेल्या माणसाची निवड केली
आणि त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. परंतु आणि त्याने अर्थात अत्यंत उत्तम रीतीने सगळं ते वाढवलं. त्या वाढवण्यामध्ये काही दोषही होते, ते मी त्याबद्दल आता बोलत नाही, त्याचा मी अभ्यास केलेला आहे कसून. परंतु तिथं खरे त्रिभुवनदास पटेल होते, परंतु तसं ते विष्णुपंतांपेक्षा श्रीपूंना आणि माझ्या वडिलांपेक्षा मला अधिक श्रेय मिळत गेलं. परंतु खरं ते फक्त एकच वेगळं उदाहरण फेबर अँड फेबरचं आहे, की जिथे टी.एस. इलियट हा त्यांचा रीडर होता किंवा त्यांचा संपादकीय अध्यक्ष होता आणि त्याने खूप मोठं काम केलं आणि त्याचं नाव मोठं झालं. पण या पद्धतीनं जरा वेगळा विचार होऊ शकतो एकूण प्रकाशन शास्त्राचा. पण आता श्रीपूंचा माझ्यावर प्रभाव कसा झाला, तर पहिली गोष्ट की बी.के. देसाई मला मौजेत घेऊन गेला आणि म्हणून मी मौजेत लिहायला लागलो आणि तिथं मग श्रीपूंनी मला राम पटवर्धनकडे सुपूर्द केलं आणि मी मौज साप्ताहिकात लिहू लागलो. श्रीपूंनी फारसं लक्ष दिलं नाही. एक गमतीचा भाग सांगण्यासारखा म्हणजे त्यामुळं श्रीपूंच्या डोळ्यासमोर मी तेव्हाचा तो शिकाऊ पत्रकारच राहील. पुढं मी लिहित गेलो, त्याने वाचलंही नव्हतं. आणि दिलीपला ही कथा माहिती आहे, ज्यावेळेला जिक्सॉ पुस्तक तयार होत होतं आणि ते मी दिलीपकडे पाठवलं होतं, तर त्यावेळेला एकदा श्रीपू मला म्हणाले, "ओ ते तुम्ही लिहिता म्हणे, ते मला तुम्ही दाखवत नाही कधी." म्हटलं अजूनही दाखवतो. म्हणून मी सगळी कात्रणं त्यांच्याकडे पाठवली. तर ते म्हणाले, "हो पण आत्ता मी फार कामात आहे आणि मी काही वाचू शकणार नाही." म्हटलं ठीक आहे, तुम्ही कधी हवं ते करा, फक्त एकच आहे, दिलीप फार घाईनं पुस्तकं प्रसिद्ध करतो, तर मला 15 दिवसात जर तुम्ही काहीतरी सांगितलं तर मी बदल करायला किंवा पुस्तक थांबवायलाही तयार आहे. परंतु ते 15 दिवसानंतर मी दिलीपला थांबवू शकणार नाही. त्यांचा एक 10 दिवसांनी मला फोन आला आणि मला म्हणाले की रामदास, मी ते वाचून झालं. मी म्हटलं खरं की वाचू शकणार नाही, पण मी वाचलं. तर मी पण थोडं आढ्यतेकोरपणे त्यांना म्हटलं, बरं ठीक आहे, मी माणूस पाठवतो ते परत आणायला. ते म्हणाले, नाही मला तुम्हाला भेटायचं आहे. मग मी गेलो. तर मला म्हणाले की मी म्हटलं खरं तुम्हाला, परंतु एकदा मी हातात घेतल्यावर मला ते थांबता आलं नाही. तर मी अगदी फुशारलो. म्हटलं वा, अगदी श्रीपूंचं एवढं लक्ष मी. मग पुढचं वाक्य ते होते, कारण म्हणाले तुम्ही ज्यांच्याबद्दल लिहिलंय ते सगळे माझ्या परिचयाचे होते. मग मी थोडंसं परत खाली आलो, म्हणजे त्याला कारण माझं लेखन नसून ती माणसं होती. मग तिसरं म्हणाले की परंतु तुमचं वाचून मला ती माणसं अधिक चांगली कळली. तर हा तर मोठाच मला कॉम्प्लिमेंट होता. आणि शेवटी तर फायनल तर ते म्हणाले, हे मला प्रसिद्ध करायला आवडलं असतं. मी त्यांना सांगितलं कबूल आहे आणि खरं ते तुमचंच होतं पुस्तक, परंतु आता ते शक्य नाही. मी ते दिलीपला दिलेलं आहे आणि दिलीपने ते कंपोजसुद्धा केलेलं आहे. तर मी दिलीपला कळवल्यावर दिलीपसुद्धा त्यांना म्हणाला की खरं ते तुमचंच होतं, पण आता त्याला इलाज नाही. आणि त्यामुळे त्यानंतर राजहंसने ते आणि जिव्हाळा ही 2 माझी पुस्तकं प्रसिद्ध केली. आम्हाला जरा हवी मोठ्यांबद्दल सांगा ना, कारण तुमचं आणि त्यांचं हवी मोठे थोडेसे उशिरा माझ्या आयुष्यात आले. तेही फार गमतीनं, म्हणजे काही काही गोष्टी जसं आता तेंडुलकर म्हणा किंवा नेमाडे म्हणा, हे मला माझेच लेखक वाटले. म्हणजे मला जरी त्यांची पुस्तकं मिळाली नाहीत तरी ते माझे लेखक आहेत. कधी ना कधी मला ते पाहिजेत, फक्त मी दुसऱ्यांकडनं पळवून आणणार नाही. ते ज्यावेळेला येतील तेव्हा येतील, अशी मी वाट पाहायला तयार होतो. तर त्या पद्धतीनं चिंतामणराव कोल्हटकर यांच्याबरोबर मी काम करत होतो. तर त्यांनी जेव्हा पुस्तक लिहिलं त्यावेळेला मी साहजिकच गृहीत धरलं तर मीच ते करणार प्रसिद्ध. तर बघतो तर आणि त्यावेळेला हरिभाऊ मोठे नुकतेच नादारीतनं परत आले होते. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा बरीच पुस्तकं प्रसिद्ध करून त्यांचे सिनेमा न चालल्यामुळं त्यांना नादार व्हावं लागलं होतं. तर त्यानंतर त्यांना कोणताही व्यवहार शक्य नव्हता. तर हे पुस्तक त्यांनी करायचं ठरवलं. तर हे पुस्तक करायचं ठरवल्यावर म्हटलं हे माझं पुस्तक आहे, मला तर हवं आहे, तर काय करणार. तर मी विष्णुपंतांकडे गेलो, कारण ते पुस्तक छापत होते. तर त्यांनी कारण मला सांगितलं की ते अमुक अमुक कारणासाठी त्यांनी करणंच योग्य आहे. म्हटलं ठीक आहे, पण मला काहीतरी संबंध पाहिजे. तर त्या दृष्टीनं मग ते म्हणाले ठीक आहे, मग तुम्ही विक्री व्यवस्था बघा. असं म्हणून ते पहिल्यांदा आमची ओळख झाली. पण पुढे त्या पुस्तकापासून त्यांचं सगळं पुढचं प्रकाशन हे, ज्याला मी ते सिरायनोचं उदाहरण देतो की सिरायनो बर्जरॅक जसा की तो स्वतः पाठी राहून दुसऱ्याच्या मुलाच्या मार्फत आपलं प्रेम व्यक्त करतो, तसं ते मी पाठी होतो
आणि सगळं हरिभाऊ ते सगळं करायचे, परंतु त्याचं सगळं मी पाहत असे. विचारा तुम्ही. मला असं वाटतं की ते आपण हवी मोठ्यांचं आपल्याला- विश्रब्ध शारदाचे जे हे आहे पाहून वाजता ते संपवायचं. फार मोठं काम यासाठी केलेलं आहे की एवढा मोठा सांस्कृतिक पट आपल्याला कधी दुसरीकडे दिसत नाही. अलीकडचं म्हणजे क्वचितच आपल्याला अशा पद्धतीने सांस्कृतिक पट आपल्यासमोर प्रत्यक्ष येईल असं वाटत नाही. मला प्रश्न विचारायचा नाहीये, मला विनंती करायची आहे की 70 वर्ष तुमचा सांस्कृतिक क्षेत्रात, साहित्याच्या क्षेत्रात, नाटकाच्या क्षेत्रात संबंध आलेला आहे आणि अनेक लोकांशी तुमचा संबंध आले, तर अशा पद्धतीची एखादी योजना तुम्ही भविष्यात करू शकता का? तुमच्याकडे आलेल्या पत्रांचा संग्रह. तर मला मी आत्मचरित्र लिहावं असं अनेकांनी सुचवलं. तर पहिली गोष्ट म्हणजे माझी जी जिगसॉ जिव्हाळा, त्यानंतर मौजेनं प्रसिद्ध केलेलं रिंगणाबाहेरून, ही म्हटलं तर आत्मचरित्राचा काही काही भाग आहे, परंतु ते अगदी छोटे भाग आहेत. उदाहरणार्थ इंग्रजी प्रकाशन हे माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग आहे. म्हणजे केवळ माझ्या वडिलांनी सुरू केलं असं म्हणून नव्हे, किंबहुना आता पुढचं जे माझं पुस्तक जिज्ञासा आहे त्याच्यामध्ये मी दामोदर धर्मानंद कोसंबी, गोविंद सदाशिव घुरिये, गत्रेम देशपांडे, धनंजय कीर या लेखकांबद्दल आणि लेखक नसूनही ज्यांचा माझ्यावर खूप परिणाम झाला असे बाबा आमटे, आणि थोडंसं सांगायला संकोच वाटतो, परंतु माझ्या पत्नीनं स्लो लर्नर्सच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं असं काम केलं. तीही आज ते विसरलेले आहे, परंतु ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलही मी लिहिणार आहे. आणि त्यानंतर मी आता कुरियनचा उल्लेख केला, त्या अमूलवर मी जवळजवळ 2-3 वर्ष मी सहकारी चळवळ आणि एकूण अमूलची वृद्धी. त्याला जोडून मी असं विचारतो की तुम्ही अमूलवर त्या काळात बरेच वेळ बोलत होतात, कामही करत होतात. त्या काळात तुम्ही अजूनही एक कॉमन सिव्हिल कोड याच्यावर तुम्ही एक अभ्यास किंवा तुमचा संशोधनाचा विचार होता का पुढे, आणि तो पुढे अर्धवट राहिला का पुढे तुमच्या काही इतर कामांमुळे? ते विचारलं, खूप बरं वाटलं. पण आता आणखीन एक थोडी गोष्ट सांगतो. हे ते याबद्दल ते जिज्ञासा पुस्तक जेव्हा येईल त्यावेळेला माझ्या आयुष्याचे इतर काही पैलू याच्यामध्ये येऊ शकतील. खरं माझ्या इंग्रजी प्रकाशनाबद्दल वेगळं लिहिलं पाहिजे. तर माझी अशी इच्छा आहे की आता 2024 साली जेव्हा पॉप्युलरला 100 वर्ष होतील तेव्हा माझी मूळ इच्छा अशी होती की माझ्या भावानं द जॉय ऑफ बुक सेलिंग असं इंग्रजी पुस्तक लिहावं आणि मी द जॉय ऑफ पब्लिशिंग असं लिहावं. पण आता भावाने ते काही लिहिलेलं नाही, तेव्हा मी ते दोन्ही मिळून काहीतरी लिहीन आणि त्याच्यामध्ये काही भाग येईल याच्यावर. परंतु हा दुसरा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि खरं काय आहे की मी वृत्तीनं व्यावसायिक नाही. मी माझं संबंध आयुष्य जरी व्यावसायिक म्हणूनच गेलं आणि धंदेवाला म्हणून गेलं तरी मी वृत्तीनं तसा नाही. मी अभ्यासकच आहे. आणि मला खरं म्हणजे MA नंतर ऑक्सफर्डला जाऊन पुढे शिक्षण घ्यायचं आणि अध्यापक व्हायचं अशी माझी इच्छा होती. तर त्यावेळेला आम्हाला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये हरिभाऊ परांजपे नावाचे प्राध्यापक होते, त्यांच्याकडे मी गेलो. तर तेव्हा मी आता सांगतोय ते 1954-55 सालची गोष्ट. ते म्हणाले, तुझी जर काहीतरी गैरसमजूत असेल की प्राध्यापक होणं म्हणजे काहीतरी फार चांगली गोष्ट आहे तर ती काही महत्त्वाची नाही. आणि त्यावेळेला पगारसुद्धा त्यांचे कमी होते. तर म्हणाले, मी गव्हर्नमेंट कॉलेज त्या मानानं बऱ्यापैकी पगार देतो, पण तरीसुद्धा तो कमीच असतो. फक्त ती तरी तुझी काहीतरी सोय होईल असं मी गृहीत धरतो, परंतु तुला अधिक चांगलं काम प्रकाशक म्हणून करू शकशील. आणि हे जे त्यांनी सांगितलं ते मला पुष्कळचं खरं वाटलं आणि मला वाटतं खरं झालंही. आणि प्राध्यापक म्हणून मी जे करू शकलो असतो ते प्रकाशक म्हणून मी फार मोठ्या प्रमाणावर करू शकलो असं मला वाटतं. गांधी संशोधन पुढे तुम्ही नाही, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर. त्यामुळे अनेक बाबतीत संशोधन करणं हे माझ्या मनात होतं. तर मी MA नंतर पहिला विषय घेतला तो द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द सिटी ऑफ बॉम्बे. त्यावेळेला कल्पना अशी होती की मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन नव्हे, परंतु मुंबईकराच्या जीवनात ज्या अनेक गोष्टी होत असतात की टेलिफोन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, शिक्षण असेल, हेल्थ असेल, तर या प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्यक्ष नागरिकांचा किती भाग असतो, म्हणजे त्याची लोकशाहीच्या दृष्टीनं काय आणि का
वर्ल्ड बँक कुठेतरी बसून ठरवते की कुठं खड्डे खणायचे. तर याचा मी त्यावेळेला अभ्यास करणार होतो, परंतु लगेच व्यवसायात पडल्यामुळे तो विषय हा, तसाच म्हणजे राहिला. संशोधन हा तुम्ही गांधींच्या वेळेला सुरू केला नाही असेल, नाही, तुमच्या पुढे तो पुढे किडा मी तुमच्या ह्याच्यात आधीपासूनच आहे. 1968 साली मी अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स याचा बराच अभ्यास केला, तिकडे जाऊनही अभ्यास केला अमेरिकेत. अच्छा, म्हणजे तुम्हाला परंतु संशोधन हा तुमचा आवडीचाच निक्सन विषय हम्फ्रे आहे. यांचा जो काही ती निवडणूक झाली, तिथं माझी जी काही मूळ कल्पना होती ती सगळी बदलली आणि त्यामुळे मग तो विषय मी सोडून दिला. त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा एक अतिशय महत्त्वाचा आणि आज अगदी ऐरणीवर आलेला शब्द आहे. तर त्याच्याविषयी मी त्यावेळेला एक मराठीत लेख लिहिला, तो कोणी वाचला नाही म्हणून मी सुटलो. परंतु माझं म्हणणं होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड होऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण तो करण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. की उदाहरणार्थ इतिहासामध्ये काय परिस्थिती आहे, ज्यावेळेला मोगल 700 वर्ष राज्य करत होते तेव्हा त्यांनी काय केलं, ब्रिटिशांनी 150 वर्षात काय केलं, इतर जे देश आहेत की जिथं हिंदू मुसलमान एकत्र या राहतात तिकडे काय पद्धतीने. परिस्थिती आहे. मग तो विषय तुम्ही पुढे संशोधनाला फार वाढवला नाहीत का? या संदर्भात मला एक सांगायचं आहे की फार कमी लोकांना माहीत आहे की आणीबाणीमध्ये भूमिगत राहून भटकळांनी खूप काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 77 नावाचा एक हो, गट स्थापून त्यात वेगवेगळ्या पद्धतीची प्रबोधनाची कार्य केलेली आहेत. म्हणजे सिव्हिल कोडच्या संदर्भात त्यांचं जे काही आहे हो. त्याच्याशी ते जोडून त्याला घेऊन नाव काहीतरी वेगळं दिलं होतं ना, 77 असं काहीतरी ग्रुप. नाही नाही, आधी हा पहिला मुद्दा मी पूर्ण करतो की ते युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल अजूनही मला असं वाटतं की मी अधिक विस्तारानं लिहिले पाहिजे इंग्रजीत आणि मराठीत, कारण आज तो विषय पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात गांधींकडे कसा वळलो आणि गांधीवर प्रबंध लिहिला मी का, आणि तो माझ्या 70मध्ये. तर याचं एक कारण असं झालं की मी बाळपणापासून ऐकत आलो की गांधींनी सगळ्यांसाठी काम केलं, स्त्रियांसाठी केलं, दलितांसाठी केलं, सगळ्यांसाठी केलं. त्यांच्या दृष्टीनं कोणताही मतभेद नव्हता, धर्माचा नव्हता, वयाचा नव्हता वगैरे, आणि तरी सुद्धा प्रत्येकजण त्यांना शिवाय देतो. म्हणजे या जर देशामध्ये काहीच बिनसलं तर ते गांधीमुळं अशी म्हणण्याची एक पद्धत आहे. तर म्हटलं आपण याचा अभ्यास करू. तर गांधीवादी जे लोक होते त्या अभ्यासातनं मला फारसं नवीन काही हाती मिळेल असं वाटेना, म्हणून मी मुद्दाम गांधी आणि ॲडव्हर्सरीज अशा विषय घेतला आणि त्याच्यामध्ये सावरकर आणि आंबेडकर म्हणजे मुळामध्ये सगळेच होते, टिळकांपासून नेहरूंपर्यंत प्रत्येकाचा मतभेद होता गांधीशी. परंतु जेव्हा मी डॉक्टर उषा मेहता यांच्याकडे गेलो PhD करण्यासाठी, तर त्या म्हणाल्या, अरे अशानं तू फक्त त्यांच्यामध्ये काय मतभेद आहे एवढंच सांगशील, तर असं करू नको, तू कोणीतरी निवड. आणि म्हणून मी सावरकर आणि आंबेडकर यांची निवड केली आणि तो माझा बराच मोठा प्रबंध. आणि त्याची गंमत सांगण्यासारखी आहे की मी कोणाला नुसतं इथे किंवा परदेशी माझे जे मित्र आहेत त्यांना नुसता विषय सांगितला तरी सुद्धा त्यांना वाटायचं की सावरकर आंबेडकर एकत्र घेऊन कोणी अभ्यास केलेला नाही. गांधी सावरकर बरीच पुस्तकं आहेत, गांधी आंबेडकर बरीच पुस्तकं आहेत, परंतु या तिघांचा मिळून असा नाही. आणि आता त्याचं कधी आता 12 वर्ष झाली मला PhD मिळून, परंतु अजून त्याचं इंग्रजी पुस्तक व्हायचं आहे. हा, मग त्याचं इंग्रजी केव्हा येणार? कारण ते त्याचे 3 भाग होतील त्याचे. पहिला गांधी सावरकर, दुसरा गांधी आंबेडकर आणि तिसरा गांधी जिना, असं 3 वेगळी पुस्तकं 3 वेगळी पुस्तकं होतील. आणि याचं अगदी एकेका वाक्यात सांगतो की तिघांचंही म्हणणं, सावरकरांचं म्हणणं की मी हिंदूंचा पुढारी, पण गांधी तुम्ही देशाचे पुढारी, म्हणजे देशाचं स्वातंत्र्य वगैरे तुम्ही बघायचं आणि मी हिंदूंचं बघेन. त्याचप्रमाणे आंबेडकरांचं म्हणणं त्याने अक्षरशः म्हटलेलं आहे की दलितांचं भलं व्हावं एवढंच माझा हेतू आहे आणि त्यामुळे इतर गोष्टींकडे माझं लक्ष नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जिना ते तर सांगायचं की मी मुसलमानांचा पुढारी आणि दुसरं कोणी असं करू शकत नाही. आणि या तिघांनी सुद्धा त्यावेळेला ब्रिटिशांची मदत मागितली आपापलं साध्य करण्यासाठी आणि गांधी एकटे भांडत होते. तर हे सगळं मी ज्यावेळेला अनेक वर्ष अभ्यास केला तेव्हा माझं गांधी प्रेम अधिक घट्ट झालं आणि ते केवळ मी भावनिक दृष्टीने करतो असं मला वाटेना, त्याच्याकडे पुरावे सुद्धा माझ्याकडे यायला लागले आणि ते आता हळूहळू मी लिहितोय. आता रामदास, आपण दुसऱ्या भागाकडे जाऊ. म्हणजे तुम्ही खूप उशिरा शास्त्रीय संगीताकडे वळला.
आता मला असं सांगा की मुळात भटकळांच्याकडे कोणी शास्त्रीय किंवा या पद्धतीच्या संगीताचं कोणी तुमच्याकडे जो वेळ आहे सुरुवातीपासून घरात होतं आणि तुम्हाला लागलं का, तुम्हाला ते कुठल्या तरी क्षणी असं वाटलं की नाही आपण हे नुसतं ऐकू नये तर शिकावं, आणि शिकावं म्हणजे शिस्तशीर पद्धतीने तुम्ही गेली 10-20 वर्ष का जास्तच त्याच्यात काम करता, तर माझ्या त्याविषयी जरा आईचा सांगा. मामे भाऊ चिदानंद नगरकर फार मोठे गायक होते, फक्त ते 50 वर्षापूर्वी गेल्यामुळे आज कोणाला माहिती नाही. काय नाव त्यांचं? चिदानंद नगरकर. बर. ते आमच्या घरी राहायचे आणि उत्तम गात असत, उत्तम शिक्षक होते, उत्तम फरडं बोलायचे, खूप विचारवंत होते सगळे. त्यांचे इतरही अनेक गुण आहेत, त्यांच्याबद्दलही मी लिहिलेलं आहे. परंतु ते मी लहान असताना आमच्या घरी होते आणि त्यामुळे मी 3 वर्षाचा असतानापासून माझ्यासाठी तबला घेण्यात आला आणि मी फारसं काही शिकलो नाही, पण किंचित तबला वाजवत असे. पुढं माझी मोठी बहीण म्हणजे माझ्याहून 2 वर्षांनी मोठी, माझ्या त्याहून मोठी जी बहीण म्हणजे कुमठांची बायको, ती उत्तम गात असे. ती पुढे भारतीय विद्याभवनमध्ये शिकवतही असे आणि ती नगरकरांची आणि शिष्या होती. परंतु ती माझ्याहून बरीच मोठी असल्यामुळे तिचा माझ्यावर कमी प्रभाव पडला. पण ही रोहिणी माझ्याहून 2च वर्षांनी मोठी आणि ती देवधर क्लासमध्ये जावं लागली. तर तिच्याबरोबर मी त्यावेळेला माझं वय 9 आणि तिचं 11. तर एक दिवस म्हणाले, नाही नाही मला जायचं आहे, तू बरोबर आहे. म्हटलं गेलो. त्यावेळेला हर्षे मास्तर म्हणाले, काय रे तबला येतो का? तर मी गाढव असल्यामुळे हो म्हणालो. ते म्हणाले मग वाजव. तर ते दादन दिनदा मी वाजवायला लागलो. म्हणजे 3 वर्ष मी गाणं ऐकत होतो पण गात नव्हतो, पण ते संस्कार माझ्यावर झाले. ते संपेपर्यंत नगरकर हे भारतीय संगीत शिक्षापीठाचे प्राचार्य झाले, त्यामुळे मी तिकडे जावं लागलो आणि वर्ष 1.5 वर्ष तिकडे तालीम घेतली. त्यानंतर माझा आवाज फुटू लागला म्हणून ते गाणं सुटलं, ते 30 वर्ष सुटलं. पण त्यामुळे हे आधीचे संस्कार जे होते ना, त्याचा मला खूप फायदा झाला. मग मला असं सांगा की तुम्ही संगीताची पुस्तकं खूप काढलीत आणि अगदी मूलभूत काढलीत, मग हे त्याच्यातूनच आलं का की ते पुस्तक आपण या विषयात? संगीत हा माझ्या आयुष्याचा, जीवनाचा, विचाराचा हा संपूर्ण भाग आहे. म्हणजे नाटक जसं आहे, पण नाटक पुन्हा नाटकात 4 लोक लागतात, संगीतात तसं लागत नसल्यामुळे संगीताकडे अधिक माझं लक्ष पॉप्युलर लागतं. प्रकाशनचं संगीतामधलं पुस्तकांचं प्रकाशनाचं खूप मोठं काम आहे की इंग्रजी आणि मराठी दोन्ही. इतकं काम कोणीही एका इतर प्रकाशकांनी केलेलं नाही, इतकं ते काम आहे. तर ते ह्याच्यातूनच पुढे तुम्हाला वाटलं? मी उदाहरणार्थ राधाजनकरांची पुस्तकं माझे वडीलच करत असत, पण मी सांभाळली. पुढे भातखंड्यांची पुस्तकं मी मागून घेतली आणि इतरही काही पुस्तकं मी भातखंड्यावरची किंवा इतर संगीतावरची इंग्रजीतली आणि मराठीतली अशी करत गेलो. पण प्रकाशक म्हणूनही संस्कार होत राहिले. हे मुळातले हे संस्कार होते आणि पुढे एकदा मी भटसाहेबांकडे जावं लागलो, तर मी 27 वर्ष त्यांच्याकडे शिकत होतो. तुम्ही प्रकाशक झाला नसतात तर तुम्ही संगीत हेच कदाचित आम्हाला एक चांगला गायक मिळाला असता का? नाटकात गेला असतात का संगीतात गेला? नाटकात मी नट नक्कीच झालो नसतो, परंतु दिग्दर्शक कदाचित होऊ शकलो असतो. तेंडुलकर तुमच्या बाबत मला असं म्हणायचंय की रामदासला मी प्रकाशकाच्या खुर्चीत कमी बघतो. तो मला कायम राजा अकबर जसा तक्क्याला हे करून उजव्या हातात गुलाबाचं फूल आणि समोर संगीत ऐकतोय, असा रामदास मला नेहमी दिसतो, असं तेंडुलकर गमतीने तुमच्या बाबत म्हणायचे की मला रामदास हा असा दिसतो. मला एक आपल्याला आता जरा संदर्भात असं वाटतं की तुम्ही कधीही मूल्यांशी तडजोड केलेली नाही, असं मी गेल्या 50 वर्षात पाहिलं. अनेक प्रसंग आलेले आहेत जे मला फार माहिती आहे जवळून, पण मूल्यांशी तडजोड करून काही करणं किंवा धंदा म्हणून काही करणं हे तुम्ही कधी केलंय असं मला वाटत नाही. शेवटचं मी असं विचारतो की नव्या लोकांना तुम्ही काय सांगाल? हा एक अतिशय रुटीन प्रश्न आणि त्याला जोडून मी एक, त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे, मला जो विचारायचा तो त्याला मी जोडून विचारतो. मी सलग तुम्हाला उत्तर देता येईल कारण आपल्याला तो वेळ बघायला लागेल. तर मला असं सांगा की मी तुम्हाला खूप वर्ष ओळखतो आणि सुरुवातीपासून पॉप्युलर प्रकाशन हा एक खांबी तंबू होऊ नये, तो इतर व्यवसायांसारखा व्यवसाय चालावा असा विचार तुम्ही 70-72 मध्ये मी त्या काळात भेटायचो
त्याही काळात तुम्ही किशोर आरस वगैरे जे तुमचे लोक होते त्यांच्याबरोबर या संदर्भात वाटाघाटी किंवा जे काय तुमचे निर्णय वगैरे असतील त्या पद्धतीने कामं चालायची. कारण त्याचा आज असा परिणाम असा झाला की आज तुम्ही स्वतः खूप त्याच्यात आता लक्ष न घालता सुद्धा गेले 20-1 वर्ष तरी मला असं वाटतं की पॉप्युलर प्रकाशन संस्था ही उत्तम, तुमचा रोजचा त्याच्यातला सहभाग कमी असूनही उत्तम चाललेली आहे. याच्या मागे तुमचा काही दीर्घकालीन विचार फार पूर्वीपासून होता का, की जो मराठी प्रकाशन विश्वात फार मला अभावानी होताना दिसतो? आणि हा जरा नवीन तरुण दोन्ही प्रश्नांना म्हणून मी एक उत्तर असं देतो. पहिली गोष्ट अशी की या वयामध्ये मी आता 87 वर्ष होत आली, पुढे कोणी काय करावं हे सांगायचा मूर्खपणा करू नये. कारण ते जग इतकं बदलत आहे की आपण जे म्हणू ते उद्या खरं ठरेल की नाही मला माहीत नाही. परंतु तुम्ही जे म्हणालात ते मी सांगतो की पहिली गोष्ट माझ्या वडिलांच्या आणि मोठ्या भावाच्या आणि सगळ्यांच्या प्रभावामुळे एक गोष्ट मी ठरवली होती की काही झालं तरी भ्रष्टाचार करून मला मोठं व्हायचं नाही. त्याला मी कदाचित जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिलं असेल, परंतु मी दिलं. माझ्याकडे कोणी विक्रेता आला तर त्याला मी पहिल्यांदा सांगतो की भ्रष्टाचाराशिवाय धंदा मिळत नाही असं तुझं मत असेल तर आमच्याकडे येऊ नको. आमच्या पुस्तकांच्या गुणवत्तेवरच मला पुस्तकं विकायचे. आणि उदाहरणार्थ त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ शालेय पुस्तकं वगैरे की जिथं केवळ भ्रष्टाचारावरच तुम्हाला पुस्तकं अप्रूव्ह करून घ्यावी लागतात, त्या भानगडीत मी कधी पडलोच नाही. माझी टेक्स्टबुक्स आहेत ती मेडिकल वगैरे अशा की जिथे ते चांगलं पुस्तक असेल आणि विद्यार्थ्याला उपयोगी असेल तर तो वापरेल, परंतु त्यासाठी कोणाकडे जावं लागणार नाही. दुसरा एक प्रश्न मला विचारतात की मी कधी मासिक किंवा साप्ताहिक किंवा असं कधी काही काढलं नाही. तर याचं एक कारण हेच आहे की तिथं तुम्ही जाहिरातदारावर अवलंबून असता आणि मला दुसऱ्यावर अवलंबून काहीच करायचं नाही. मी जे करेन ते तुम्ही स्वीकारा किंवा नाही स्वीकारा, आणि ते यशापयश मी स्वीकारायला तयार आहे आणि अपयशही आलेलं आहे. चंद्रकांत म्हणाला त्याप्रमाणे मी ते धोकेही पत्करलेले आहेत आणि त्याचा त्रासही झालेला आहे. परंतु या बाबतीत मी मूल्यविचार हा खरोखरच ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट अधिक महत्त्वाची की सुरुवातीपासून मला, कारण आमचा इंग्रजी प्रकाशन विश्वाशी आधीपासून संबंध होता आणि पॉप्युलर बोकडे पोहे इंग्रजी पुस्तकं विकायचं आणि तिथे सगळे बाहेरचे प्रकाशक तिथं आधी म्हणजे त्यात मिस्टर अनवेन, स्टॅनले अनवेन असतील किंवा कोणी मोठमोठे प्रकाशक तिकडे यायचे आणि त्या सगळ्यावरनं मला एक अतिशय वाटायचं की आपण एक संस्था म्हणून चालवली पाहिजे, की केवळ आपल्याकडे कुटुंबात कोणी नसेल की त्याची संस्था बंद पडते. ते हे मला मान्य नव्हतं. म्हणजे अनेक आता चांगल्या संस्था, हवी मोठे प्रकाशन असेल किंवा अभिनव प्रकाशन, भट हे खरं म्हणजे मार्क्सिस्ट. त्यांना एकदा मी विचारलं की तुमच्यानंतर काय होणार हो? ते म्हणाले माझी मुलगी इंग्लंडमध्ये. अरे म्हटलं तुम्ही मुलीचं वगैरे कसं बोलता, तुमची संस्था आहे ना. पण त्यांना ते करता आलं नाही, ती वृत्तीच नव्हती. म्हणजे आपल्या व्यवसायात कुटुंबात कोणी असेल तर ते चालेल, नाही तर नाही. तर हे मी आधीपासून ठरवलेलं होतं की हे मला नको आहे. आणि मी 61 साली जेव्हा इंग्लंडमध्ये गेलो आणि तिथं 3 महिने काम केलं, त्यावेळेला मी काय शिकलो असेल तर प्रत्यक्ष तिथे काम करणाऱ्या प्रत्येकापेक्षा मला थोडंसं जास्त माहिती होतं. म्हणजे प्रोडक्शन विषय असेल, प्रूफ रिडिंग विषय असेल, एडिटिंग विषय असेल, कारण मी स्वतः ते करत होतो ना. आणि माझी म्हणजे द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस, तसं मी मालकही होतो, त्यामुळे मला ते कळत होतं. परंतु तिथे मी जर शिकलो ते संस्था म्हणून कशी बांधावी, आणि त्यामुळे आल्यापासून मी त्याला संस्थेचं रूप दिलं. म्हणजे त्यामुळे ऑर्गनायझेशन चार्ट, ती संस्था कशी वाढवावी. आणि आता आज ह्या बिकट परिस्थिती म्हणजे महामारीच्या नंतर सुद्धा आमच्याकडे 17 माणसं कामं करतात. एकेकाळी 35-40 पर्यंत गेलेली होती आणि ती सगळी मिळून ती संस्था चालवायची. आणि आता माझ्याकडे काम करणाऱ्यामध्ये 25-30 वर्ष काम केलेली माणसं आहेत. म्हणजे माझे संपादक जसे आहेत तसे माझे पिऊन सुद्धा आहेत. आणि त्यामुळे त्या सगळ्यामध्ये माझी विचारसरणी इतकी मांडलेली आहे की त्यामुळे ती संस्था म्हणून चाललेल्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि त्या दृष्टीनं हे माझे आधीपासूनच प्रयत्न राहिलेले आहेत की पॉप्युलर प्रकाशन ही संस्था आहे. त्यामुळं पॉप्युलरचे सर्व असा माझा जेव्हा उल्लेख होतो
तर मी शहारतो, मला आवडत नाही ते. मी नाही सर्वे सर्व, मी सर्वांची ती संस्था आहे. मला वाटतं आता एक हा, तुम्ही शेवटचा आता शेवटचा एक प्रश्न मी विचारा. विचारतो की प्रश्न विचारत नाही, मी सांगतो आपल्याला की ही मुलाखत इतकी उत्कटपणे चाललेली आहे आणि सर्वांना म्हणजे जे साहित्याशी संबंधित आहेत त्यांना अतिशय महत्वाची वाटेल अशी ही मुलाखत आहे. किती वेळ चालू शकते? खरं म्हणजे भटकळांवर बोलायचं म्हणजे एक तास 2 तास कमीच आहे. एक मोठं पुस्तकच लिहायला पाहिजे, एवढं मोठं त्यांचं आयुष्य व्यापक आहे. मला असं वाटतं की इथे आपण थांबूया. त्याच्यापूर्वी मी त्यांना अशी विनंती करतो की 1 मिनिट त्यांनी एखादं आधी आपण असं करू, मी समारोप तर मला वाटतं तुम्हाला काही आता एक 2-4 वाक्यात काही सांगायचं म्हणजे मग मी शेवट मला जे बोलायचं आहे ते बोलतो. मग मी तुम्हाला आता नवीन येणाऱ्या तरुण वर्गाला हे मी जो नाही, मी सांगितल्याप्रमाणे पुढे काय व्हावं, कारण तंत्रज्ञान इतकं बदलत आहे की मलाही त्याची कल्पना नाही. मी मनात आणलं तर ते समजून घेऊ शकेन, परंतु त्यावर मला आता काम करायचं नाही. मला लेखन म्हणून माझी जवळजवळ 10 पुस्तकं निम्मी लिहून झालेली आहेत, ती पूर्ण करायची आहेत. त्यातलं पहिलं भातखंडे यांचं चरित्र होतं. दुसरं म्हणजे मी सावरकरांवर मुद्दाम लिहीन असं कधी वाटलं नव्हतं, परंतु सावरकर 3 भावांची गोष्ट असं माझं एक पुस्तक तयार होते. आणि ते 3 भाऊ होते, ते सगळे एका अर्थी एका बाजूचे होते आणि तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सूक्ष्म फरक होता. तर तो आहे. त्यानंतर माझ्या थिसिसवर आधारित गांधी आणि त्यांचे विरोधक हे 3 व्हॉल्युम्स करायचे आहेत. त्यामुळे मी लेखनाकडेच लक्ष देणार आहे. प्रकाशनाच्या भानगडीत आणि लोकांना सांगण्याच्या भानगडीत फारसा पडणार नाही. तर मग आता चंद्रकांत पाटील म्हणाले तसं की रामदासांच्याबद्दल बोलायचं तर एक दिवस कमीत कमी 2 तास केवळ त्यांच्या प्रकाशक म्हणून असण्यावर, 2 तास त्यांच्या संगीतावर, 2 तास त्यांच्या मुळात राजकीय सामाजिक बाबतीत त्यांच्या ज्या पद्धतीचे विचार आहेत ते असं आपल्याला खूप दीर्घ असं त्यांच्याशी बोलावं लागेल, पण वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल. मी आता समारोपासाठी इतकंच फक्त तुम्हा मंडळींना सांगतो की आता जवळजवळ 1.5-2 तास आपण ही रामदासी कथा ऐकली. ही एका प्रकाशकाची कथा होती हे तर आता आपल्याला उघडच आहे ती आणि खरंच आहे. पण तरीही तुम्हाला बाहेर जाताना असं लक्षात येईल की ही फक्त एका प्रकाशकाची कथा नव्हती, तर त्यातल्या लेखकाची कथा होती. वयाच्या 70 नंतर गांधी विचारांचा अभ्यास करणाऱ्या एका संशोधकाची ती कथा होती. तसंच संगीत हा विषय एक साधकाच्या भूमिकेत जाऊन शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका साधकाची कथा होती. आणि त्याहीपेक्षा त्यांनी मगाशी जे कॉमन सिव्हिल कोड बद्दल बोलले ते की भोवताली घडणाऱ्या राजकीय सामाजिक घडामोडींच्या बाबत जागरूकपणे काही वेगळा विचार करणाऱ्या अशा एका अभ्यासकाची ही कथा होती. आणि हा त्यांचा प्रवास मगाशी चंद्रकांत पाटील म्हणाले ते बरोबर आहे की मराठी प्रकाशन विश्वात 70 वर्षाचा इतका मोठा प्रवास करणारा एकही इतर प्रकाशक आपल्या डोळ्यासमोर नाही. पण तरी हा इतका 70 वर्षाचा त्यांचा प्रवास सरळ साधा सोपा झालेला नाही. त्यात वाटावळणं आहेत, त्याच्यात खाचखळगे आहेत, त्याच्यात स्थित्यंतर आहेत. आणि इतकंच नाही तर त्यांच्या विविधांगी संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये त्यांना आकर्षित करणारी इतर क्षेत्र सुद्धा वाटेत त्यांना भेटली. पण रामदासांचं मला वाटणारं वेगळेपण असं की या सगळ्या वाटचालीत आपण मूलतः एक प्रकाशक आहोत हे भान त्यांचं कधीही सुटलं नाही. मग पुस्तक निर्मिती आणि लेखन, ज्याला आपण 64 कलांपैकी एक कला म्हणतो, याचा त्या अर्थाने संबंध आहे जसा इतर कलांचा संबंध आहे. जसं नृत्यकला असेल, शिल्पकला असेल, संगीत असेल, या संपूर्ण कला शेवटी संस्कृती या महानदीला जाऊन मिळतात. तसंच लेखन, वाचन, ग्रंथ तयार करणं या सुद्धा गोष्टी आपली संस्कृती एका बाजूने घडवत असतात, त्याची अतिशय समृद्ध आणि संपन्न करत असतात. मग या सगळ्या ग्रंथ संस्कृतीत प्रकाशकाची भूमिका काय असते? मी तुम्हाला इतक्या वर्षाच्या त्यांच्या आणि माझ्या अनुभवावरून सांगतो की कोणत्याही ग्रंथाची निर्मिती हा खूप मोठा आनंद देणारा सोहळा असतो. त्याच्यात लेखक, कवी, चित्रकार
या आणि विचारवंत या सगळ्या घटकांना प्रकाशक एकत्र आणतो. त्यांच्या सहयोगातून जी निर्मिती होते त्यात प्रसंगी रामदास असतील, श्रीपू असतील असे प्रकाशक हे त्या निर्मितीत काही अंशी सहभागी होतात आणि त्याला जे संपूर्ण एक साहित्याचं रूप पुढे होतं त्यातून ग्रंथरूप तयार होतं. ते ग्रंथरूप एका बाजूने देत असताना त्याची जी दुसरी बाजू आहे म्हणजे त्यातला व्यवहार, मग मगाशी पाटील म्हणाले तसं मग ते छपाई असेल, वितरण असेल, सगळ्यात हाही व्यवहार प्रकाशक एका बाजूने बघत असतो. म्हणजे एका अर्थाने प्रकाशकाचा म्हणजे रामदास सारख्या प्रकाशकांचं संपूर्ण वाटचाल ही दुहेरी असते. दोन तारांवरून त्यांना चालावं लागतं. एकाच वेळी तो व्यवहार बघावा लागतो, तसंच एकाच वेळी त्यातली कलाही बघावी लागते. या बाबतीत तुम्हाला मी रामदासनी अत्यंत उत्तम पुस्तक जे प्रकाशित केलंय त्यातला एक संदर्भ तुम्हाला मी फक्त सांगतो, म्हणजे रामदासांच्या कामाचं नेमकं मूल्यमापन करताना तुम्हाला तो उपयोगी पडेल. रामदासांनी मराठीमध्ये एक झाड दोन पक्षी हे विश्राम बेडेकरांचं पुस्तक प्रकाशित केलं. अतिशय उत्तम पुस्तक आहे. त्याच्यात बेडेकरांनी शांताराम बापूंबद्दल फार मार्मिक लिहिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलंय की चित्रपटाची दुनिया ही फार अजब आणि मायावी दुनिया आहे. इथे सतत निर्मितीक्षम कला आणि व्यवहार, कठोर व्यवहार या दोन तारांवरून चालावं लागतं, दोन फळ्यांवरून चालावं लागतं. बेडेकर लिहितात की शांताराम बापू असं चालले, खूप खूप मोठे झाले, पण अनेकदा कला आणि व्यवहार असा जिथे संबंध आला तिथे शांताराम बापूंनी व्यवहाराकडे अधिक पाहिलं. म्हणून शांताराम बापूंची कला ही मंदिराच्या घुमटापर्यंत जाऊन पोचली, ती कळसापर्यंत जाऊन पोचली नाही. हा जो बेडेकरांनी त्याच्यात लिहिलेला जो संदर्भ आहे तो रामदासांच्या बाबतीत लागू करायचा झाला तर मी असं म्हणेन की रामदासांच्या बाबतीत असं झालं नाही. त्यांनी हा तोल व्यवस्थित सांभाळला. अहो किती लेखक त्यांनी मराठी साहित्यात आणले. ग्रेस असतील, महानोर असतील, जी.ए. असतील, कमल देसाई असतील, धनंजय कीर असतील. मी नावं घ्यायला लागलो तर 10 मिनिटं नावं घ्यायला लागतील. इतके मोठे लेखक की ज्यांनी दर्जेदार श्याम मनोहर सारखे लेखक की ज्यांनी अत्यंत मोलाची भर मराठी वाङ्मयात घातली. असे लेखक रामदासनी सातत्याने प्रकाशित करत आणले आणि हे सगळं करत असताना प्रकाशनात एक विशिष्ट उंची गाठली. इतकंच नाही तर संपूर्ण प्रकाशन व्यवस्था एका सभ्य आणि सुसंस्कृत पातळीवर नेला. तरुण आमच्यासारख्या त्यांच्या मागून वाटचाल करणाऱ्यांच्यासाठी काही आदर्श निर्माण केले आणि हा संपूर्ण वाटचाल करत असताना जिथे जिथे म्हणून त्यांना काही आनंदाच्या जागा दिसल्या, नवनिर्मितीची केंद्र दिसली, तिथे रामदास थांबले, त्या ठिकाणी ते रमले आणि तो आनंद त्यांनी स्वतः जसा घेतला तसा इतरांनाही वाटून दिला. मी तुम्हाला असं विचारतो की याच्यापेक्षा एखाद्याचं आयुष्य अधिक समृद्ध, अधिक संपूर्ण असतं म्हणजे काय असतं, तर असा संपूर्ण आपल्या रामदासांची ही वाटचाल आहे. त्या वाटचाल आत्तापर्यंत आपण अगदी ओझरतं दर्शन इथे फक्त घेऊ शकलो. मी या पुढच्या रामदासांच्या वाटचालीलाही आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि एक विनंती फक्त त्यांना असं करतो की ज्या संगीतावर त्यांनी मनापासून प्रेम केलं इतकंच नाही तर त्याच्यासाठी गेले 20-25 वर्ष अथक मेहनत घेतली, त्याची थोडी झलक जर तुम्ही इथल्या सगळ्या लोकांच्या समोर सादर केली तर ती तुम्ही सादर करावी आणि मग या मुलाखतीची समाप्ती होईल असं मी जाहीर करतो. संगीताकडे वळण्यापूर्वी मी फक्त 2 वाक्य बोलणार आहे. चंद्रकांतने उल्लेख केला त्या ग्रुप 77चा, तर अशी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मी सुरू केल्या आणि मग इतरांनी चालू केल्या. त्यातली ग्रुप 77 ही इंदिरा गांधींच्या दडपशाही विरुद्ध होती आणि खरं म्हणजे आज अशा प्रकारचं काम करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्याबद्दल मी फार बोलणार नाही, परंतु ते एकूण लोकशाहीचं स्पिरिट आज पुन्हा जागृत होण्याची आवश्यकता आहे. दुसरा भाग होता की आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र, की साने गुरुजींचं ते स्वप्न होतं. तर मी त्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टला ही कल्पना दिली आणि त्यांना पहिली 5 वर्ष मी त्या संस्थेचा अध्यक्ष होतो, म्हणजे आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्राच्या. आणि मायमावशी हे त्यांचं मुखपत्र सुरू झालं आणि अनेक गोष्टी आम्ही केल्या.
विंदा करंदीकरांनी तिथं जांभेकर पुरस्कार दिला वगैरे वगैरे. तर ते काम चालू आहे. आणि अगदी अलीकडे मला असं वाटू लागलं की इंग्रजी आणि हिंदीमध्ये गांधी मार्ग निघतं, तसं मराठीमध्ये निघायला पाहिजे. म्हणजे भाषांतर नव्हे, परंतु गांधीवादी विचार जो सर्वंकष आहे, तर त्याच्या दृष्टीनं आपण त्या दृष्टीने एक सर्वंकष नावाचं एक त्रैमासिक सुरू झालेलं आहे. त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला आहे, तो आपल्या इथे मिळेलही मला वाटतं. आणि दुसरा अंक आता नुकताच प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर दर 3 महिन्याने ते निघेल. ते त्या सर्वंकषला महत्त्व दिलं पाहिजे हे मला असं वाटतं. आणि आता यापुढे आणखीन अशी नवीन कल्पना मी काढू शकेन असं मला वाटत. आता संगीताबद्दल सांगतो की मी गमतीचा भाग म्हणजे 60 नंतर लिहायला लागलो. 70 नंतर माझा प्रबंध लिहिला. 80 नंतर 75 नंतर मी शिकवायला लागलो संगीत. आणि 80 नंतर मी बंदिशी करायला लागलो. तर एक बंदिश अशी आहे ती मी म्हणणार आहे. तर ती त्याच्यामध्ये माझी विचारसरणी, त्यानंतर माझं गाणं आणि माझं लेखन या तिन्हीचं त्याच्यामध्ये थोडंसं दर्शन होईल अशी आशा करतो. तर ते मी फक्त 1 मिनिट म्हणून ते आपली क्षमा मागूनच गाणार आहे आणि त्यानंतर मी थांबतो. कैसे ढूंढन पाऊं तुम्हें सो निर्गुणी, ना जानू तेरो दरस, न मानू परस. कैसे ढूंढन पाऊं. मी सहसा भक्तीपर ही बंदिश असते, पण ही काही म्हटलं तर नास्तिकाची किंवा निदान अज्ञेयाची अशी ही आहे. आणि त्याचं अंतर असं आहे, तुम ढूंढत सब कुनियाना को कछु पाओगे, हम अवगुणी नंदन नंदन को कैसे ढूंढन पाऊं. म्हणजे तू सगळ्या कोणी लोकांचा शोध घेतोस, परंतु नंदनंदन हे माझं टोपण नाव आहे गाण्यातलं. कारण माझ्या गुरुजींना नंदभट म्हणत असत, म्हणून मी नंदनंदन हे नाव घेतलं. तर तुला मी कसं सापडणार, म्हणजे मला तू सापडणार नाहीस आणि तुला मी सापडणार नाही, अशी भूमिका याच्यामध्ये मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मारवाच्या झुमरा तालातलं हे गाणं आहे, ते काही वेळा मी गायलेलो आहे. आणि आज जर तो बाकी साथीदार वगैरे असते तर व्यवस्थित गायलो असतो, परंतु हा 1 मिनिट आपला छळवाद केला याबद्दल क्षमा मागून मी माझं ही मुलाखत संपवतो.